हरे गौर भक्तो हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा उपस्थित सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती आस्ते वर्गामध्ये. तर कुणाचे काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. काही प्रश्न आहेत कुणाकडे? गेल्या आपण प्रश्नाला वेळ नव्हता आपल्याकडे. काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. काय आहेत प्रश्न? गेल्या वेळेस जे आपण चर्चा केली त्याच्याबद्दल काही प्रश्न आहेत किंवा त्याच्या अगोदर काही आणखी कुठल्या विषयाबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. नाही? ठीक आहे, हरकत नाही. प्रश्न असेल तर भगवद्गीता जशी आहे तशी संस्थापकाचे ऋषी भक्तिवेदांत स्वरूपात यांनी लिहिलेली भगवद्गीता आपण चर्चा करत होतो. पहिल्या अध्यायामध्ये आपण चर्चा केली. पहिल्या अध्यायामध्ये चर्चा करत होतो आपण कशा प्रकारे अर्जुन युद्ध न करण्याचे कारण आणि अं, युद्ध न करण्याची कारण आणि अं, अर्जुन अर्जुनाची विजयाचे कारण आपण चर्चा केली. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण चार गोष्टी शिकल्या. आध्यात्मिक गुरुचा स्वीकार कसा केला पाहिजे आणि आत्मा आणि शरीरामध्ये अंतर काय आहे, शारीरिक कर्तव्य काय आहे आणि आत्म्याचे कर्तव्य काय आहे. शारीरिक कर्तव्य भौतिक परिवाराची सेवा, भौतिक कार्य आहे. आत्म्याचे कर्तव्य म्हणजे भक्ती करणे. आणि आध्यात्मिक जीवनात जे काही प्रगती केली आहे ते पुढच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल. नेहा विक्रमणस्ते प्रत्ययवाय निवडते स्वल्पमस्य धर्मस्य त्रायतो माधव भया. तर अध्याय 3 मध्ये आपण चर्चा केली कशा प्रकारे अध्याय 3चा वर्णन होते कर्मयोग. कर्मत्याग कसा करावा, कर्म करावे किंवा करू नये, अर्जुनाचा गोंधळ होता. दोन सिद्धांत, सांख्य आणि कर्म. सांख्ययोगाची निकृष्टता, कर्मयोगाची श्रेष्ठता. कर्मकांडातून कर्मयोग कर्म कसे सिद्ध करते. यज्ञ वरदान देतो वैदिक कर्मकांड, यज्ञामुळे इच्छा पूर्ण होते. आणि निष्काम कर्मयोग, कर्म फळाविना ज्ञान कर्म करून आदर्श प्रस्थापित करणे, यथेदाचरित श्रेष्ठ. आणि आसक्त व्यक्तीला कसा प्रचार करावा ते आपण चर्चा केली. काम आणि क्रोधावर कसा विजय प्राप्त करावा. कामेश क्रोधेश रजगुण समत्व महाशन महाबाबू करता होती बरे. शत्रूवर विजय कसा मिळवावा तर 40 ते 43 श्लोकामध्ये आपण चर्चा केली. आणि अशा प्रकारे आपण आणि आता चौथ्या अध्यायामध्ये आपण गेल्यावर चर्चा करत होतो की दिव्य ज्ञान. दिव्य ज्ञान आहे श्रीकृष्णाच्या बाबतीत दिव्य ज्ञान आहे. तर पहिले 1 ते 3 श्लोकामध्ये भगवंतांनी गीतेचा एक प्राचीन इतिहास सांगितला की भगवंतांनी 1 अब्ज 20 करोड 4 लाख वर्षापूर्वी श्रीकृष्णाने भगवानला गीता सांगितली. का सांगितली तर परंपरा खंडित झाली होती. आणि कोणाला सांगितली? भक्ताला सांगितली का अर्जुनाला सांगितली? म्हणून श्रीकृष्णाचे दिव्य पद आहे. 4 ते 8 मध्ये श्रीकृष्ण सनातन आहेत. श्रीकृष्णाचा जन्म दिव्य आहे. जन्म कर्माचे म्हणजे दिव्य. भगवंत दिव्य रूप धारण करतात. भगवान का अवतरित होतात? यदा यदा हि धर्मस्य धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, साधूचं रक्षण करण्यासाठी, दुष्टाचा विनाश करण्यासाठी भगवंत अवतरित होतात. आणि श्रीकृष्णाचे दिव्य स्थान जाणण्याचे फायदे. श्रीकृष्ण दिव्य आहे, त्यांचं स्थान दिव्य आहे, त्यांचं ग्रंथ दिव्य आहे. हे जाण्याचा काय फायदा आहे, त्याचा काय लाभ आहे. तर पुनर्जन्म होणार नाही, दिव्य प्रेमाची प्राप्ती होईल. नंतर पुढे दिव्य ज्ञानात कर्म कसे करावे 11 ते 15 श्लोकात चर्चा केली. आदान प्रदान त्याचे फळ यथा महाप्रभते तास बजाव्याम. भौतिक आणि कामी देवतांचे उपासक बनतात भौतिकवादी. भौतिक कामी देवतांचे उपासक बनतात. 13 ते 15 इच्छा नियंत्रण करण्यासाठी वर्णाश्रमाचे पालन करा. आणि श्रीकृष्ण व कृष्ण भावना वर्णाश्रमाच्याही पलीकडे आहे. म्हणून कृष्ण स्वरूप जाणाऱ्याला मुक्तात्म्याचे अनुसरण करणे. 3 प्रकारचे कर्म आहेत, कर्म अकर्म आणि विकर्म. कर्म स्वाभाविक कर्म करणे. अकर्म करणे म्हणजे जन्मचक्रातून सुटण्यासाठी कार्य करणे, भक्ती करणे. आणि विकर्म म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध कर्म करणे. कर्म म्हणजे अकर्माच्या कर्माला जाणून दिव्य स्थितीत राहणे. कर्मातून अकर्माचे उदाहरण व लक्षण. पंडित व्यक्ती कोण आहे? साधक परिपूर्ण कसा बनेल? उन्नत भक्ताचे लक्षण. कर्म करून देखील बंधनामध्ये फसत नाही. तर एवढी आपण चर्चा केली. आज आता 23 ते 33 आहे. यज्ञाचा विषय म्हणजे दिव्य ज्ञानाने तो युक्त आहे. ठीक आहे. जे अध्यायाचं शीर्षक आहे दिव्य ज्ञान, तर त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. श्लोक क्रमांक 23 ते 33. तर श्लोक क्रमांक 23. श्रीकृष्णाच्या संतती
यज्ञ भक्ती करून दिव्यता मिळवतो. गता संघस्य मुक्तस्य संगस्य मुक्तस्य गता संघस्य मुक्तस्य संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा ज्ञानावस्थित चेतस यज्ञायाचरता कर्मा कर्म समग्र प्रविलीयते. हरे कृष्णा. ऑनलाईन मध्ये भक्त आहेत, त्याने फक्त हो भाषांतर वाचायचं आहे, श्लोकाचं रिसायटेशन नाही करायचं. ठीक आहे, जे करतायत हो. त्यांना विनंती आहे, रिसायटेशन नाही करायचं, श्लोकाचं भाषांतर वाचायचं. भाषांतर वाचा, ऑनलाईन म्हणजे भक्त आहेत ते. हरे कृष्णा. जो मनुष्य प्राकृतिक गुणापासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे, त्याचे कर्म सर्वस्त दिव्यत्व प्राप्त करते. धन्यवाद गुरुजी. तर गत संघर्ष मुक्त या श्लोकाचा अर्थ सांगितले. प्रकृतीच्या 3 गुणामध्ये आसक्त. प्रकृतीचे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. तर 3 गुणामध्ये आसक्त, अनासक्त आहे, आसक्त नाहीये. गत संघर्ष मुक्त तर अजून मुक्त आहे. ज्ञानावस्थित चेतसा, पूर्णपणे दिव्यता कसं प्राप्त करतो? ज्ञानावस्थित चेतसा, ब्रह्मज्ञानात स्थित आहे. त्याला माहित आहे की ब्रह्मज्ञान काय आहे, मी कृष्णदास आहे आणि कृष्णाची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. तर तो ज्ञानावस्थित चेतसा आहे. नंतर तिसरा आहे यज्ञ याचरता कर्म, श्रीकृष्णासाठी कार्य यज्ञ करतो, श्रीकृष्णासाठी संपूर्ण कार्य करतो. आणि चौथा आहे समग्र प्रविलीयते, दिव्यत्व प्राप्त करतो. त्याचे सर्व कर्म दिव्यता असल्यामुळे भौतिकतेने प्रभावित होत नाही. अशा प्रकारे हा संपूर्ण जो व्यक्ती आहे, दिव्य ज्ञानामध्ये जो स्थित व्यक्ती आहे, कशा प्रकारे भक्ती करून तो दिव्यता मिळवतो. तर याची लक्षणे काय काय आहेत? श्रीकृष्णाच्या सुंदर यज्ञ करतो, अशा प्रकारे संपूर्ण हे करतो. हे बंद झालं का? थांबलंय. तर भौतिकतेने तो प्रभावित होत नाही. तर अशा प्रकारे ह्या 23व्या श्लोकाचं की दिव्य ज्ञानामध्ये जो व्यक्ती प्राप्त झालेला आहे, मुक्त आहे, तर तो त्याचे कार्य काय काय आहे, तर कशा प्रकारे तो कर्म करतो, ज्याला दिव्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तर तू ह्याचे 4 गुण आहेत, अशाद्वारे व्यक्ती दिव्य ज्ञानामध्ये प्रविष्ट झालेला आहे, दिव्य ज्ञान त्याने प्राप्त केलेलं आहे. आता पुढे आहे, पुढचा श्लोक आहे दिव्य ज्ञानाबद्दलचा, की दिव्य ज्ञानाने युक्त जो व्यक्ती आहे त्याचे उपाधी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जो व्यक्ती दिव्य ज्ञानाने युक्त आहे, दिव्य ज्ञान प्राप्त झालेला आहे, तर त्या व्यक्तीचं काय आहे, त्याची पात्रता आहे किंवा त्याची व्याख्या या ठिकाणी सांगितलेला आहे. कृष्ण भावनामय व्यक्ती आध्यात्मिक हातभार देऊन धामा जातो. कृष्ण भावना व्यक्ती, त्याला दिव्य ज्ञान प्राप्त झालेला आहे, तो आध्यात्मिक हातभार देऊन काय करतो, तो धामामध्ये जातो. धर्मार्पणा धर्माहवी धर्मादी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहतम ब्रह्मणेव तेने गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना. कर्म समाधिना. हरे कृष्ण प्रभू. हा, कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे ब्रह्मरूप आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. धन्यवाद गुरुजी. तर या ठिकाणी ब्रह्मार्पणम ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्मैव गंतव्य, ब्रह्म सांगितलेलं संपूर्ण. ब्रह्म म्हणजे ब्रह्म किंवा आध्यात्मिक स्वरूप. जीवाला पण कधी कधी ब्रह्म म्हटलेलं आहे. तर परमब्रह्म नाही, परमब्रह्म भगवंत आहेत. जीव म्हणजे ब्रह्म आहे, आध्यात्मिक आहे, पण त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. तर आता या ठिकाणी वर्णन आहे कशा प्रकारे. आकर्माचा हा शेवटचा श्लोक आहे. कर्म, अकर्म आणि विकर्म. तर हा शेवटचा श्लोक आहे की भगवंताच्या प्रसन्नासाठी आपण जे कर्म करणे म्हणजे काय आहे, अकर्म आहे. अकर्म, विकर्म आणि कर्म. तर हा कर्माबद्दलचं वर्णन करतो या ठिकाणी. कृष्ण भावना दिव्यत्व कशी देते. कृष्ण भावना जी आहे, पुन्हा कृष्ण भक्ती, नाम जप करणे, नियमाचं पालन करणे, शास्त्राचं अध्ययन करणे, भक्ताची सेवा करणे, तर हे आपल्याला कशा प्रकारे दिव्य ज्ञान प्रदान
करते. दिव्य ज्ञान कसं प्रदान करते. बहुतेक तेच होऊन अध्यात्मामध्ये कसं आपलं परिवर्तन होतं त्याचं उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण दिलेलं आहे, दुधापासून बनलेले पदार्थ खाल्यामुळे पोटात गडबड झाली तर दुधापासून बनलेल्या दह्याद्वारे ते ठीक होईल. मग कर्म तेच करायचं आहे, पण त्या कर्माचं आपल्याला कशामध्ये काही विस्तार करायचा, बदल करायचा आहे, भगवंताच्या प्रित्यर्थ कर्म करायचं आपण. ज्ञान प्राप्त करून जे कर्म करतो आपण, तर ज्ञानाचा सर्वात महत्वपूर्ण भाग आहे जीवनामध्ये. कारण हे शास्त्र जाण्यासाठी पण ज्ञानाची आवश्यकता आहे. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे जाण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. कुणाला विचारलं की तुम्ही हे चूक काय केली, तुम्हाला की मला ज्ञानच नाहीये. तुम्ही हे काय केलं, ते काय केलं, तुम्हाला ज्ञानच नाहीये. पण त्यासाठी ज्ञान प्राप्त करणं फार महत्वपूर्ण आहे. जर ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तरच आपण चांगल्या प्रकारे कर्म चांगल्या प्रकारे करू शकतो. तर आता हे दिलेलं आहे, कृष्ण भावना दिव्यता कशी देते. पोटात गडबड झाली दुधापासून बनलेले पदार्थ खाल्यामुळे, तर तेच दूध आहे त्याचं आपण दही बनवतो आणि दह्याद्वारे ते काय होतं, ठीक होतं. पण कर्म भगवंता प्रित्यर्थ केलं तर वाईट नाही, पण भगवंता प्रित्यर्थ न करता भौतिक जर कर्म केलं, यज्ञार्थात कर्म लोक लोक कर्म बंधन, भगवंताचा प्रित्यर्थ कर्म केलं तर कुठलं बंधन नाही. तर भगवंताचा प्रित्यर्थ कर्म नाही केलं तर ते बंधनाचं कार्य आहे. तर म्हणून त्याचप्रमाणे भौतिकतेने बद्ध व्यक्ती कृष्ण भावना कार्य गीतापाठ केल्याने मुक्त होऊ शकतो. भौतिकतेने बद्ध व्यक्ती आहे म्हणून गीताने जर गीता पाठ केल्याने मुक्त होऊ शकतो. गीतेचा पाठ करून गीतेचं आचरण जर जीवनामध्ये त्यांनी केलं तर तो मुक्त होऊ शकतो. पण भौतिक जगामध्ये मुक्त होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा हे संधी नाहीये. भौतिक जगामध्ये परत परत चक्रामध्ये फिरू शकतो, पण त्यातून पण त्याने जर गीतेचं जर श्रवण केलं, पाठ केला तर तो मुक्त होऊ शकतो. तर हाच कृष्ण भावनेचा काय आहे, हाच कृष्ण भावनेचा यज्ञ आहे. काय आहे, गीता पाठ करून तो मुक्त होऊ शकतो. तर कृष्ण भावनेचा यज्ञ काय आहे, केवळ गीता पाठ केल्याने तो मुक्त होऊ शकतो. तर म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघाचा मूळ आधार जो आहे भगवद्गीता आहे. आणि स्वतः भगवंतानी ते 5 वर्षापूर्वी स्वतः भगवंतानी अर्जुनाला हे ज्ञान दिलेलं आहे. आणि अर्जुनाने भगवंताकडून गीता श्रवण करून तो मुक्त झालेला आहे. तर त्याच प्रकारे आपण पण गीतेचं अध्ययन करून गीता पाठ करून या भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी मुक्त म्हणजे मुक्ती नाहीये, तर बंधन मुक्त होऊ शकतो. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ह्याच्या बंधनातून आपण काय होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो भगवंताची भक्ती करून. म्हणून हाच कृष्ण भावनेचा यज्ञ आहे. कृष्ण भावना यज्ञ काय आहे, तर कृष्ण भावना यज्ञ सांगितलं, पण कृष्ण भावना यज्ञ काय आहे तर या ठिकाणी वर्णन आहे की ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्मणा हितम ब्रह्मतेन गंतव्य ब्रह्म कर्म ब्रह्म 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 6 वेळा ब्रह्म आलेला आहे. तर या ठिकाणी मग कृष्ण भावना यज्ञ काय आहे, तर आपण करतो ना की पूर्ण हे होम कुंड लावलेला आहे, त्या तूप आपण लाकडाच्या ह्याने बघतो, लाकडे आहेत, तूप आहेत, अग्नी आहेत आणि ब्राह्मण लोक यज्ञ करतात. तर तो पण यज्ञ आहे. पण कलियुगामध्ये विशेष करून काय, हरिनाम संकीर्तन यज्ञ आहे. तर म्हणून या ठिकाणी आता म्हणलेलं आहे की हवन काय आहे. कृष्ण भावना सांगितलं की यज्ञ आहे, सर्वात मोठा यज्ञ आहे. आपण जो भक्ती करतोय, यज्ञ कुंडामध्ये काय करत नाही, आपण यज्ञ वगैरे लावत नाही, तर हवन करतोय, कुंड करतोय. तर आपण जे काही कृष्णाला अर्पण करतोय तर ते काय हवन आहे. हवन म्हणजे कुंड आहे. जे काय आपण कृष्णाला अर्पण कर्म आहे, मनसा आहे, वाचा आहे, भगवंताच्या पृथ्वीत आपण जे काय करतोय ते काय हवन सामुग्री आहे. त्यामध्ये आपण काय करतोय, हे करतोय अशा प्रकारे. नंतर अग्नी काय आहे. कुणी म्हणजे ठीक आहे कृष्ण भावना येत नाही तर कुठं हवन तुमच्याकडे कुठे आहे, अग्नी कुठं आहे, तूप कुठं आहे असं विचारू शकतात. तर हवन म्हणजे कृष्णाला जे काही आपण तन मन धन जे काही आपण अर्पण करतो भगवंतासाठी, तर ते हवन आहे, कृष्णार्पण आहे. अग्नी काय आहे, दिव्य ज्ञान. त्यावेळी भगवंताचं दिव्य ज्ञान आपण प्राप्त करतो, ते दुसऱ्याला सांगतो, तर ते काय आहे, अग्निप्रमाण आहे. पण अग्नी काय करते, जे काही अशुभ गोष्टी आहेत आपल्या हृदयामध्ये सर्व नाश करून टाकते. काचरा इकडा तिकडा अभद्र. तर त्याच प्रकारे अग्नीद्वारे दिव्य ज्ञान आपल्याला प्राप्त होते. आपण दिव्य ज्ञान प्राप्त करतो तर ती काय आहे, अग्नी आहे. तिसरा आहे यज्ञ करता. यज्ञ करणारा व्यक्ती कोण आहे, यज्ञ करणारा व्यक्ती आहे भक्त. तो काय करतोय, हवन अग्नी समर्पण करतोय, दिव्य ज्ञान प्राप्त करतोय. यज्ञ करणारा जो ब्राह्मण आहे तो कोण आहे, भक्त आहे. आणि अंतिम फळ काय आहे, भगवत धाम.
हवन आहे, अग्नी आहे, यज्ञकर्ता आहे, सर्व करून कोणी म्हणलं की मला आम्हाला काय प्राप्त व्हायला त्यापासून, तर त्याचं फळ आहे भगवंताचं धाम. म्हणून कृष्ण भावना यज्ञ आहे आणि कृष्ण भावनेमध्ये यज्ञ केल्यामुळे आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होते. हे सर्व आध्यात्मिक आहे. संपूर्ण काय आहे? संपूर्णपणे आध्यात्मिक आहे. कुठल्या प्रकारच्या भौतिक याच्यामध्ये क्लेश नाही. म्हणून हे सर्व मिळून कृष्ण भावना विधी होते. कुठलं? हवन, यज्ञ, यज्ञकर्ता आणि अंतिम फळ भगवता, ह्या चार गोष्टी मिळून काय होतं? कृष्ण भावनेचा जो यज्ञ आहे विधी पूर्णपणे होतो. म्हणून कृष्ण भावनेमध्ये चार गोष्टी असले पाहिजे. कृष्णार्पण, दिव्य ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, भगवता भक्त बांधलं पाहिजे आणि शेवटी याचं फळ काय आहे? भगवधामाला भगवत जाणे. आता अशा प्रकारे कृष्ण भावना यज्ञ हा परिपूर्ण यज्ञ आहे. म्हणून कृष्ण भावना विधी पूर्णपणे होते. तर याच्यापैकी कुठलं जरी कृष्णार्पण करत नाही, दिव्यज्ञान प्राप्त करत नाही, भक्त नसेल, तर ही विधी पूर्णपणे होत नाही. कृष्ण भावनेमध्ये ह्या चार गोष्टी समाविष्ट आहेत. आता 25 ते 33 विविध यज्ञ जे दिव्य ज्ञानापर्यंत घेऊन जातात. अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. तर कृष्ण भावना की यज्ञ आहे, त्यापेक्षा अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. पण ते पण जे यज्ञ आहेत आपल्याला दिव्य ज्ञानापर्यंत प्रदान करून जातात. यज्ञ केल्याने आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते. तर ते यज्ञ कुठले आहेत ते आपण आता पुढच्या 25 ते 33 या 9 श्लोकामध्ये आपण आता चर्चा करणार आहोत. विविध यज्ञ जे देवी ज्ञानापर्यंत घेऊन आपल्याला जातात, जेणेकरून ते यज्ञ केल्यामुळे आपल्याला भगवंताबद्दलचं दिव्य ज्ञान प्राप्त होतं. दिव्य ज्ञान म्हणजे भक्तीचं ज्ञान आपण प्राप्त करतो. भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये जे ज्ञान सांगितलं, दिव्य ज्ञान काय आहे? शरीर आणि आत्माबद्दलचं ज्ञान. शरीर आणि आत्मा काय आहे? म्हणजे पूर्ण भक्ती जी आहे भगवद्गीतेमध्ये संपूर्ण दिव्य ज्ञानच दिलेलं आहे. भक्ती करा मला, नमस्कार करा मला, पूजन करा, अशा प्रकारे हे संपूर्ण दिव्य ज्ञान आहे. भगवद्गीता म्हणजे संपूर्ण दिव्य ज्ञानाचा ग्रंथ आहे आपला. भौतिक ज्ञान आणि दिव्य ज्ञानाच्यामध्ये अंतर आहे. भौतिक ज्ञान शरीराच्या संबंधित आहे आणि दिव्य ज्ञान आत्म्याच्या संबंधित आहे. तर भगवद्गीता हे पूर्ण आत्म्याबद्दल आपल्याला वर्णन करते अशा प्रकारे. आणि या जीवनामध्ये काय, तर पुढच्या जीवनामध्ये पण आपल्याला ते उपयोगी पडते. म्हणून आम्ही सकाळी गुरुपूजामध्ये प्रार्थना करतो, चक्षुदान दिलो देवी जन्मे जन्मे कृषी. गुरुजी आपला दिव्य ज्ञान प्रदान करतात. कुठलं प्रदान करतात? भक्तीचं ज्ञान प्रदान करतात. जन्मे जन्मे प्रभूशी, आणि या जीवनामध्ये देतात, तोपर्यंत त्या शिष्याचा उद्धार होत नाही. परत त्यांना पुढच्या जन्मात परत त्या शिष्याचा उद्धार करण्यासाठी यावं लागतं. गुरु सांगतात, शिष्य पालन करत नाही, नालायक बनतो, पतन होतं, गुरुला परत यावं लागतं आणि परत त्याचा उद्धार करण्यासाठी जन्मजन्मी पूर्ण या त्या ठिकाणी यावं लागतं. श्लोक 25. तर विविध यज्ञाचे दिव्य ज्ञान आपल्याला घेऊन जातात. विविध यज्ञ का? तुम्ही म्हणाल की कृष्ण भावना एकमेव यज्ञ आहे, तर एवढं कृष्ण भावना केल्याने सर्व काही पूर्णता होणार आहे, मग बाकीच्या यज्ञाची काय करायची गरज आहे? नाही की एका ठिकाणी गेलं तर सर्व मिळणार आहे सुपर मार्केटमध्ये गेल्यानंतर, बाकीच्या मग मार्केटमध्ये फिरायची आवश्यकता नाही आपण. तर मग विविध यज्ञ काय? तर म्हणून आता प्रश्नाचं उत्तर आहे या श्लोकामध्ये. देवमेवा परे यज्ञम योगिना पर्युपासते, योगिना पर्युपासते प्रमादना परे यज्ञम ब्रह्मज्ञा परियज्ञ यज्ञेनोपज्येति. यज्ञेनैव हरे कृष्ण. कृष्ण. माझं वाचा माझं वाचा. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. हरे कृष्ण. देवमेव परे यज्ञ योगिना पर्युपासते, ब्रह्माग्ना परे यज्ञ यज्ञेनोपजुयेति. तर विविध लोक विविध फळाची इच्छा करतात. तर कृष्ण भावना असा एक यज्ञ आहे. कृष्ण भावना केल्याने तुम्हाला भगवंताची भक्ती प्राप्त होणार आहे. त्यासाठी कृष्ण भावना आहे. कृष्ण भावना कधी सांगत नाही की तुम्ही कृष्ण भावना प्राप्त करा, तुम्हाला हे प्राप्त होईल, केवळ भगवंताची तुम्हाला भक्ती प्राप्त होणार आहे. पण सर्व भगवंताची भक्ती करण्याच्या स्तरावर व्यक्ती नाही, वेगवेगळ्या प्रकार स्तरावर आहेत. कुणी, कुणाची श्रद्धा कशावर आहे, कुणाची कशा श्रद्धा आहे, कुणाचे वेगवेगळं फळ पाहिजे. कृष्ण भक्ती शुद्ध फळ आहे, पण कुणाला वेगवेगळे फळ पाहिजेत. तर विविध लोक विविध फळाची इच्छा करतात. त्यासाठी काय आहेत? मग वेगवेगळे यज्ञ आहेत. आपल्याला इच्छा काय आहे?
फक्त भगवंताची भक्ती करायची आहे, कृष्ण भक्ती करायची आहे, भगवंताचा धामाला असली एवढीच इच्छा आहे आपल्याला. दुसरं कुठलं भौतिक फळ नाही. त्यासाठी कृष्ण भाव आवश्यक आहे. पण जो कृष्ण भक्ती करत नाहीये, तर त्यासाठी मग काय आहे? भौतिकवादी व्यक्ती आहे. त्याचा जीवनाचा उद्देश काय? भगवंत वगैरे काही नाही, मी आणि सर्व काही माझं. खा प्या मौज मजा करा, सर्व काही माझं आहे. अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी, सर्व काही मीच आहे सर्व. सकाम कर्मी भौतिक भोगासाठी भौतिक संपत्तीचा यज्ञ करतो. सकाम कर्मी जो आहे, फळाची अपेक्षा करून जे काय करतो, अपेक्षा करतो की मला याच्यापासून काय प्राप्त होणार आहे. सकाम भौतिक भोगासाठी भौतिक संपत्तीचा यज्ञ करतो. भोग पण भौतिक आहे, भक्ती नाहीये. आणि भौतिक संपत्तीचा पण तो काय करतो? यज्ञ करतो. भौतिक संपत्ती अर्पण करतो ह्यासाठी यज्ञामध्ये. तर हा एक प्रकारचा यज्ञ आहे. निराकारवादी तर भौतिकवादीचा यज्ञ आहे. आपली संपत्ती आहे, भौतिक कार्यासाठी भौतिक वस्तू प्राप्त करण्याचा त्याचा यज्ञ करतो, म्हणजे अर्पण करतो. दुसरा आहे निराकारवादी. काय करतो निराकारवादी? निराकारवादी त्याला मायावादी म्हणलेला आहे, की ब्रह्माला भगवंताला म्हणतात की तुम्ही निराकार आहात. निराकार ब्रह्माची पूजा करून ब्रह्मलीन होतात. निराकारवादीचा यज्ञ काय आहे? ब्रह्माची पूजा करतात. ब्रह्म ब्रह्म परमात्मा भगवान ब्रह्मज्योती आहे ना, निराकाराची पूजा करतात ते आणि ब्रह्मलीन होतात. आणि त्याच्यामध्ये काय करतात? ते विलीन होतात. तिसरा आहे बहुईश्वरवादी. अनेक ईश्वर आहेत त्यांचे, आपले फक्त भगवान श्रीकृष्णच आहेत. अनेक ईश्वरवादी आहेत. तर ते काय करतात? क्षणिक लाभासाठी इच्छुक आहेत, तात्पुरता लाभ पाहिजे त्यांना. इंद्र सूर्य यासारख्या देवतांची आराधना करतात. इंद्र सूर्य यासारख्या देवताची ते काय करतात? ते आराधना करतात. तर हे भविष्यवादी आहे. आणि चौथा आहे कृष्ण भावना भावित व्यक्ती. कृष्ण भावित व्यक्ती काय करतो? कृष्णासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा परमयोगी आहे. कृष्ण भावना व्यक्ती काय? सर्वात श्रेष्ठ योगी आहे. 6व्या अध्यायामध्ये वर्णन आहे, योगी ना आपली सर्वेशा मदगती राहतात. कृष्णासाठी सर्व तन मन धन जे काही त्याकडे घर आहे, घर आहे, परिवार आहे, काय जे काही वस्तू आहेत, सर्व भगवंताच्या प्रसन्नासाठी त्याचा वापर करतो. म्हणून तो सर्वात परमयोगी आहे. रे आपण सर्व लोकांना एकाच ह्याच्या लाईन मध्ये आणू शकत नाही. भौतिकवादी व्यक्ती आहेत, निराकारवादी आहेत, भविष्यवादी आहेत आणि कृष्णभावना व्यक्ती. कमीत कमी 4 प्रकारचे तर लोक आहेत. आणि प्रत्येकाचा यज्ञ करण्याचा उद्देश वेगवेगळा आणि वेगवेगळी फळं पाहिजे. तर वेगळं फळ पाहिजे. आंब्याचं फळ पाहिजे तर आंब्याचं झाड रोप लावावं लागेल. लिंबाचं पाहिजे तर लिंबाचं लावावं लागेल. चिकूचं पाहिजे चिकूचं लावावं लागेल. तर ते चिकूचं लावल्यानंतर तुम्हाला आंब्याचा आंबा प्राप्त होणार नाही. म्हणून कृष्ण भक्ती केल्याने कृष्ण भक्तीच प्राप्त होणार. कृष्ण भक्ती कृष्णाच भगवंत धामच प्राप्त होणार आहे. पण ह्या लोकांना ते नको आहे. कुणाला ब्रह्मामध्ये विलीन व्हायचं आहे, कुणाला भौतिक लाभ पाहिजे आणि कुणाला काहीतरी भौतिक संपत्ती वाढवायची आहे. अशा प्रकारे वेगवेगळे लोक वेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात आणि त्या प्रकारे तिच्या इच्छेनुसार ते कार्य करतात. परमयोगी आपले स्वरूप गमावित नाहीत. हे सर्व वरचे 3 लोक आहेत. ते त्यांचं जे स्वरूप आहे सर्व गमावतात, पण भगवान हे जे भक्त जो आहे त्याचा स्वरूप कधी गमवत नाही. त्या स्वरूप काय? जीवेरा स्वरूप आहे कृष्ण रतिदास. भगवंताची सेवा करणं त्याचे जे सेवाभाव आहे त्याचा कधी नाश होत नाही. पण ह्या सर्व वरच्या जे लोक आहेत त्यांचं संपूर्ण स्वरूप नष्ट होतं आणि अशा प्रकारच्या चक्रामध्ये त्यांना फिरावं लागतं. पण भगवंताच्या भक्ताला जो सेवाभाव आहे, भक्ती करणं त्याचं हे आहे, त्यामध्ये कधी तो स्वरूप गमावित नाही, का त्याचा नाश होत नाही. निष्कर्ष आहे या श्लोकाचा, ब्रह्मार्पणम ब्रह्मानंद ह्या सर्वाचा निष्कर्ष आहे की या देवाप्रभू यज्ञ योगिना निष्कर्ष, या श्लोकाचा निष्कर्ष आहे की अशा प्रकारे यज्ञ 2 प्रकारचे आहेत. 2 प्रकारचे यज्ञ आहेत. एक भौतिक भोगासाठी वस्तूचा त्याग आणि दुसरं दिव्य ज्ञानासाठी त्याग करणे. 2 प्रकारचे यज्ञ करतात. भोगासाठी लोक काय काय त्याग करतात? वेळ, शक्ती, पैसा सर्व काही खर्च करतात. काय? भौतिक भोग, भौतिक वस्तूचा त्याग करतात भौतिक भोगासाठी. कारण ह्याच्यापासून मला काय काहीतरी आनंद प्राप्त होणार आहे. आणि दुसऱ्या प्रकारचा त्याग आहे दिव्य ज्ञानासाठी त्याग करतात. तर भक्त पण त्याग करतो. भक्त पण काय करतो? परिवार त्यागतो, वेळ त्यागतो, पैसा त्यागतो, सर्व शक्ती खर्च करतो. कशासाठी करतो तो? दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी. म्हणून 2 प्रकारचे यज्ञ आहेत. त्याग म्हणजे यज्ञच आहे. त्याग म्हणजे समर्पण, त्याला इंग्लिशमध्ये सॅक्रिफाईस म्हटलेलं आहे. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग, दान किंवा अशा प्रकारे. तर हे त्याग म्हणजे एक यज्ञच आहे. आपण काहीतरी आपण अर्पण करतोय त्याग म्हणजे. तर भौतिक भोगासाठी भौतिक वस्तूचा त्याग आणि दिव्य ज्ञानासाठी त्याग करणे. तर दुसरा प्रकार आहे
भक्तासाठी लागू पडतो आणि पहिला जे आहे भौतिकवादी लोकांसाठी तो लागू पडतो. श्लोक क्रमांक 26. आता आणखी एक आहे, वर्णाश्रम पालन करणाऱ्याचा पण यज्ञ आहे. वर्णाश्रम पालन करणारे 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्ण आहेत. ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यास हे आश्रम आहेत. म्हणून वर्णाश्रम पालन करण्याचा पण एक यज्ञ आहे. वर्णाश्रम पालन करणारे यज्ञ काय करतो, तर भौतिकवादी आणि आध्यात्मिकचा आपण यज्ञ पाहिला. तर वर्णाश्रमाचं पालन करण्याचा यज्ञ काय आहे, काय काय करतात. श्रोता दिनेंद्र यान्यो यमाग्निषु जुह्यवती शब्दान्विषयानन्यम् इंद्रियाग्निषु जुह्यति. हरे कृष्णा. यापैकी काही जण श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियाची मानसिक स्वयंरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर काही जण इंद्रियाविषयीची इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात. धन्यवाद प्रभू. तर या ठिकाणी वर्णन आहे की आता या ठिकाणी ब्रह्मचारी यज्ञ काय करतोय, ब्रह्मचारीच्या यज्ञाबद्दल वर्णन आहे. ब्रह्मचारी कर्मणा मनसा वाचा सर्वास्त्र सर्वता सर्वत्र मैत्रीण त्यागो ब्रह्मचारी. ब्रह्मचारी कोण आहे, त्यांनी कर्मणा मनसा वाचाद्वारे सर्व काही त्यागलेलं आहे. तर तो काय करतो, श्रवण यज्ञ करतो. गुरुकडून काय करतो, तो श्रवण करतो. कसे करतो, श्रवण करतो आणि काय करतो, श्रवण कसे करतो, हरे नामानु कीर्तन. भगवान हरे नाम भौतिक शब्द न ऐकता केवळ शब्द ब्रह्माद्वारे हरे कृष्ण मंत्र ऐकून तो काय करतो, यज्ञ करतो. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे राम राम राम. राम राम हरे हरे. ब्रह्मचार्याचा यज्ञ काय आहे, ब्रह्मचार्याचा यज्ञ कोणता, मला प्रश्न विचारता. ब्रह्मचार्य यज्ञ आहे, ब्रह्मचारी श्रवण यज्ञ करतो. हरे नामानु कीर्तन. भौतिक शब्द न ऐकता, कुठलेही भौतिक शब्द ऐकत नाही. समाजामध्ये काय चाललेलं आहे, इकडे काय चाललंय काय ऐकत नाही. केवळ शब्द ब्रह्मन जे काय आहे, भगवंत शब्दाच्या रूपाने आलेले आहेत. हरे कृष्ण मंत्र तो शब्द मंत्र फक्त ऐकतो, जप करतो. ऐकून काय करतो ब्रह्मचारी, ब्रह्मचारी गुरुकुले आदांत गोत. ब्रह्मचारी आपल्या गुरुकुलमध्ये राहतो. ब्रह्मचारी काय करतो, गुरुकुलमध्ये राहतो. पहिल्याची प्रथा होती, वयाच्या 5व्या वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत गुरुकुलमध्ये राहायचे आणि गुरु त्यांना शिक्षण द्यायचे संपूर्ण. आणि 25 वर्षानंतर मग गुरुच्या आदेशानुसारच तो त्याच्या गुणानुसार विवाहामध्ये तो भाग घ्यायचा. अशा प्रकारे विवाह व्हायचा तशा प्रकारे. आणि तो संपूर्ण 25 वर्ष गुरुकुलमध्ये राहून गुरुच्या सेवेसाठी तो सर्व काही त्याग करायचा, भोग त्याग करायचा संपूर्ण. म्हणून त्याला ब्रह्मचारी म्हटलेलं आहे. नंतर पहिला आहे ब्रह्मचर्याचा यज्ञ, भोग त्याग करतो, गुरुकुलमध्ये राहतो आणि हरे कृष्ण मंत्र जप करतो. 3 कार्य श्रवण यज्ञ करतो. आता दुसरा आहे ग्रस्त. वर्णाश्रमामध्ये ब्रह्मचारी ग्रस्ताबद्दल सांगितलं. आता ग्रस्त काय करतो, यज्ञ करतो, तो इंद्रिय भोग त्यागतो. ब्रह्मचार्याकडे सांगितलं की ब्रह्मचार्याकडे इंद्रिय भोग तर ते पूर्णपणे त्यागलेला आहे आणि त्याकडे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. विशेष करून इंद्रिय भोग करण्यासाठी धनाची आवश्यकता असते. त्याकडे धन नाहीये, मग ते सोपं आहे. पण आता ग्रस्ताकडे काय आहे, भरपूर धन आहे त्याकडे, संपूर्ण आहे, घर चांगलं आहे, सर्व सर्व व्यवस्था सुविधा आहेत. पण तो काय करतो, तो इंद्रिय भोग त्याचा भोग करत नाही. तो भगवंता भक्तीमध्ये त्याला लावतो. संपूर्ण धनाला, परिवाराला, सर्वला भगवंता भक्तीमध्ये लावतो. एक प्रकारचा यज्ञ करतो तो. पण पुत्र उत्पत्ती करतो, तो पण एक प्रकारचा यज्ञ आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये लावण्यासाठी तो पुत्र उत्पत्ती करतो. इंद्रिय भोग त्यागतो, वर्णाश्रम पालन करून योग्य होतो. स्वतःच्या इंद्रियासाठी काही करत नाही तो, केवळ भगवंताच्या प्रसन्नासाठी तो कार्य करतो, यज्ञ करतो. तर एक ग्रसाचा हा यज्ञ आहे. आणि कसे मैथून नशा मांसावर नियंत्रण करून काय करतो, मैथून नशा मांसाहारावर नियंत्रण करून तो काय करतो, परमयोगी होतो. मैथून पण करतो, फक्त योग्य संतती प्राप्त करण्यासाठी मैथून करतो. आणि आपल्या पत्नीसोबत कुठल्या प्रकारचा नशापान करत नाही. मांसाहारावर पूर्णपणे नियंत्रण करतो. अशा प्रकारे वर्णाश्रमाचं पालन करतो. म्हणून
ब्रह्मचर्याचं कार्य काय आहे? ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे की कशाप्रमाणे आहेत? पायाप्रमाणे आहेत. आणि ग्रस्त कशाप्रमाणे आहेत? पोटाप्रमाणे आहेत. आणि क्षत्रिय खांद्याप्रमाणे आहेत. आणि ब्राह्मण जे आहेत डोक्याप्रमाणे आहेत. तर हा जो ग्रस्त आश्रम जो आहे तो जो भोग भावना त्यागतो आणि अशा प्रकारे परमश्रेष्ठ योगी बनतो. वर्णाश्रम पालन करतो पूर्ण. मग ग्रस्ताचा वर्णाश्रम काय आहे? संपूर्ण इंद्रियभोग त्यागणे आणि संपूर्ण या मैथून नशा माणसावर नियंत्रण करून काय करणे? नियंत्रण करणे. अशा प्रकारे तो परमयोगी होतो. आता ब्रह्मचर्याचा यज्ञ पाहिला, श्रवण यज्ञ, ग्रस्ताचा भोग त्यागण्याचा यज्ञ पाहिला. आता हठयोगाचा यज्ञ आहे. हठयोगी यज्ञ काय करतो? हठयोगी ध्यान योग असं करतात. त्या लोकांचा पण यज्ञ. समाजामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. पण या ठिकाणी स्वतः भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतो की वेगळ्या प्रकारचे लोक वेगळ्या प्रकारचा यज्ञ करतात. तर हठयोगाचा यज्ञ आहे अष्टांग योग यज्ञ. 8 अंग संपूर्ण हे करून काय करतात? चिंतन करतात भगवंताचं. अशा प्रकारे योग परमात्म्याचं चिंतन करतात. तर ते अष्टांग योगाचा हा यज्ञ आहे. श्लोक क्रमांक 27. सर्वानिंद्रिय कर्माणि प्राण कर्माणि कर्माणि चापरे प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो आत्मसंयमयोगानो जुह्यवति ज्ञानदीपते. भीमवती ज्ञानदीपते. आत्मसंयमयोगानुभवते. हरे मन आणि कृष्णा. इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असणारे अन्य योगीजन इंद्रिय आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. हरे कृष्ण. तर आता हठयोगाचा यज्ञ काय? आपण ब्रह्मचर्याचा यज्ञ पाहिला, ग्रस्ताचा यज्ञ पाहिला. तर हठयोगाचा यज्ञ काय? सर्व इंद्रियाची कार्य प्राण क्रिया मन निग्रह करतो संपूर्ण. पूर्ण प्रकारचे 8 प्रकारचे हे जे आहे संपूर्ण संपूर्ण निग्रह करतो आणि अशा प्रकारे तो हे करतो. हा बोला. हा यम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी तेच हे हठयोगी आहेत संपूर्ण. तेच हठयोगी. अष्टांग योगी संपूर्ण 8 अंग जे आहेत त्याद्वारे भगवंताचं काय करतात? ते चिंतन करतात. ते म्हणजे हठयोगी. सर्व इंद्रियाची कार्ये प्राण क्रिया मन निग्रह करतात आणि सर्व यज्ञामध्ये सर्वांची यज्ञामध्ये आहुती देतात म्हणजे अर्पण करतात. अशा प्रकारे यज्ञामध्ये कुंडामध्ये हे करत नाहीत पण यज्ञामध्ये अर्पण करतात. पातंजली योगसूत्र आत्म्याचे 2 स्तर आहेत. पातंजली योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की आत्म्याचे 2 प्रकारचे स्तर आहेत. एक परागात्मा आहे, भोगासक्त आत्मा आहे. भोगासाठी फार आसक्त आहे, त्याला नेहमीचे असते की मी भोग करणार. दुसरा आहे प्रत्येकात्मा, भोग अनासक्त आत्मा आहे. तो कधीही भोगासाठी तो अनासक्त आसक्त राहत नाही. तर 2 प्रकारचे हे पतंजलीमध्ये वर्णन आहे की अशा प्रकारे हठयोगाबद्दल. तर विधी आहे आत्मा 10 योगामध्ये अडकलेला आहे. आत्मा 10 वायूमध्ये अडकलेला आहे. तर हे 10 वायू कुठल्याच आत्म्याचे? पतंजली योग कशा प्रकारे परागात्म्याला तो मुक्त करून प्रत्येकात्मा बनवते ते सांगते. पतंजली जे आहे अशा प्रकारे हे कशा प्रकारे परागात्म्याला ह्यातून मुक्त करून प्रत्येकात्मा बनवावे ते सांगते. परागात्मा भोगासक्त आत्म्याला भोग अनासक्त आत्मा कसा बनवा पाहिजे, वाईटापासून चांगलं कसं बनवायचं ते पतंजली योग हे आपल्याला बनवते. ते कसं बनवते ते सांगते आपल्याला. तर मग आता पुढे वर्णन आहे की 5 प्रकारचे वायू आहेत. तर या ठिकाणी तर 5 प्रकारचे वायूचे या ठिकाणी सांगितलेलं आहे की पण 10 प्रकारचे वायू त्या ठिकाणी 5 प्रकारचे वायू आहेत. प्राण व्यान अपान उदान समान अशा प्रकारे 5 प्रकारचे वायू. तर एक प्राणवायू आहे, एक प्रकारचा वायू प्राणवायू. यामुळे इंद्रिय आपल्या विषयावर प्रतिक्रिया करतात. प्राण म्हणजे आतमध्ये प्राण असतो ना, तो निघून गेल्यानंतर काही राहत नाही. अशा प्रकारे इंद्रिय आपल्या विषयावर प्रतिक्रिया करतात. प्राण जो करत आहे तो प्राणवायू आहे एक प्रकारचा आपल्या शरीरामध्ये. दुसरा आहे अपान वायू, खाली जातो संपूर्ण अपान वायू. तिसरा आहे व्यान, आकुंचन आणि प्रसरण. प्राण अपान व्यान आकुंचन आणि प्रसरण. तर हे पण मल निस्सारण प्रक्रियेसाठी हा कार्य करतो. चौथा आहे समान, समतोल ठेवतो. कफ वात पित्त सर्व समतोल ठेवतो हा वायू, समतोल ठेवतो. आणि 5वा आहे उदान, हा कुठं वर जातो.
ज्यावेळेस तो योगी ध्यान करतो, ध्यान केल्यानंतर तो काय करतो, तो ध्यान केलं तर आपल्या भ्रमरध्रातून त्या वायूला वर काढतो तो संपूर्ण योगी. त्याच्याकडे शिवशक्ती असते आणि अशा प्रकारे जे पाहिजे त्या लोकांमध्ये तो जाऊ शकतो, उर्दू लोकांमध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारे 5 प्रकारचे गोलोकमध्ये नाही, गोलोकमध्ये केवळ भक्ती केल्याने, योग सिद्धी केल्याने गोलोकमध्ये प्रतिनिधी नाही, केवळ भक्ती केल्यानेच गोलोकमध्ये जाऊ शकतो. बाकी कुठल्याही मार्गाने गोलोकमध्ये जाऊ शकत नाही. एक मिनिट. तर ह्या ठिकाणी 5 प्रकारचे वायूबद्दल रूपात देतात. या ठिकाणी 5 प्रकारचे वायू आहेत. तर हे वर जातो. जेव्हा व्यक्ती प्रगत होतो तेव्हा ह्या 10 वायूंना आत्मसाक्षात्कारात लावतो तो, प्रगत झाल्यानंतर. पण आता हे 10 प्रकारचे वायू आहेत. एक आहे प्राणवायू, दुसरा अपान वायू, समान वायू, उदान वायू आणि व्यान वायू आहे. तर हे 5 वायू याच्यामध्ये आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त उपप्राणवायू आहेत 5 प्रकारचे, टोटल 10 वायू. नाग वायू आहे, कुर्म वायू आहे, कोकल वायू, कर्कल वायू आहे, देवदत्त वायू आणि धनंजय वायू हे वायू आहेत. त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 5 वायूच येतील. पुढच्या याला पण माहितीसाठी म्हणून हे 10 प्रकारचे उपप्राण आहेत. प्रमुख 5 प्राणवायू आहेत आणि बाकी उपप्राण जे आहेत बाकीचे हे आहेत. अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती प्रगत होतो या ध्यानधारणेमध्ये प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान, तेव्हा ह्या 10 वायूंना आत्मसाक्षात्कारात लावतो, भगवंताच्या भक्तीमध्ये तो लावतो. प्रगत झालेला व्यक्ती लावतो, जेव्हा संपूर्ण ध्यान करून प्रगत होतो आणि अशा प्रकारे तो सेवेमध्ये लावतो. श्लोक क्रमांक 28. इतर 5 यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ भक्ती श्रेष्ठ आहे. इतर 5 यज्ञामध्ये ज्ञान यज्ञ भक्ती श्रेष्ठ आहे. अनेक प्रकारचे यज्ञ या ठिकाणी सांगितलेले आहेत. सर्व यज्ञ आहेत और तपो यज्ञ, अनेक प्रकारचे यज्ञ या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर त्या यज्ञामध्ये जो भक्ती जो यज्ञ आहे तो सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे. सर्व यज्ञ तपो यज्ञ, योग यज्ञ सता परी, स्वाध्याय ज्ञान यज्ञाच यतया संसिता वृता. कठोर व्रते करणे. तरी काही जण आपल्याकडे द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही जण दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात. हरे कृष्ण. धन्यवाद गुरुजी. तर भक्तांना विनंती आहे, ऑनलाईन मध्ये बघताना त्यांनी श्लोकाचं उच्चारण नाही करायचं आहे, फक्त ऑफलाईनचे करतील, कारण रेकॉर्डिंगला त्रास होतो. ऑनलाईन बघताना फक्त भाषांतर वाचायचं आहे कुणीतरी एकाही व्यक्तीने. तर द्रव्य यज्ञ सांगितलेलं आहे. अनेक प्रकारचे यज्ञ आहे. तर द्रव्य यज्ञ आपल्या संपत्तीचा यज्ञ दान देणे. द्रव्य म्हणजे पैसा, आपली संपत्ती यज्ञ दान देणे हे प्रकारचे एक यज्ञच आहे. अशा प्रकारे आपल्या संपत्तीचा यज्ञ. भारतात व्यापारी, राजर्षी, धर्मशाळी, अन्न क्षेत्र, अतिथीगृह, अनाथालय, विद्यापीठ बनवले आहे. इतर देशामध्ये इस्पितळे, वृद्धाश्रम, धर्मादाय संस्थेने शिक्षण आणि चिकित्साची व्यवस्था करतात. तर अशा प्रकारे हे द्रव्ययज्ञ आहे. द्रव्ययज्ञ काय आहे? शाळा उघडणे, अन्नदान देणे, अतिथीगृह, अनाथालय, विद्यापीठ, वृद्धाश्रम, हॉस्पिटल, धर्मादाय संस्था, शिक्षण, अन्न, चिकित्सा व्यवस्था, हे काय द्रव्ययज्ञ आहे. भक्ती यज्ञ नाहीये. फक्त आपलं काय करतात, पैसा दान देतात, पैशाद्वारे हे संपूर्ण दान करतात. हे संपूर्ण द्रव्ययज्ञामध्ये म्हणजे आपलं जे धन आहे दान देणे दुसऱ्याला, अशा प्रकारे. आणि त्या धनाद्वारे हे काय म्हणजे भक्ती शिक्षण नाही, भक्ती नाही याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं. म्हणून हे सांगितलं की हे सामाजिक सेवा म्हटलेलं या ठिकाणी, समाजसेवा या ठिकाणी. अनाथालय, विद्यापीठ, अतिथीगृह, गरिबाला अन्न देणे, कपडा देणे, औषध देणे, संपूर्ण हे काय आहे
हे धर्मयज्ञामध्ये येते. तपोमय यज्ञ आहे, तपाद्वारे उच्च लोकात जाणे. योगी लोक करतात, तपस्या करतात. हिमालयामध्ये तुम्ही गेला, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये बाजूला अग्नी लावून त्या ठिकाणी योगी लोक बसतात ना. स्वतःला शरीराला तपस्या करतो, तपोयज्ञ करतात, तपोमय यज्ञ. तपाद्वारे उच्च लोकात जाण्याचा प्रयत्न करतो. उच्च लोकांमध्ये, उच्च लोकांमध्ये भवना धामामध्ये जात नाही, पण ब्रह्म लोक आहे, सूर्य लोक आहे, चंद्र लोकांमध्ये या ठिकाणी तो जातो. उदाहरण दिलेलं आहे, चंद्रयान यज्ञात कठोर नियम पालन करणे. चंद्रायन यज्ञात कठोर नियम पालन करणे हा तपोमय यज्ञ आहे. नंतर चातुर्मासात जुलै ते ऑक्टोबर त्यामध्ये पण काय करतात, तपस्या करतात. केस नाही काढायचं आहे, हे नाही खायचं आहे, ते नाही खायचं आहे, बऱ्याच गोष्टी करतात. फक्त हे म्हणजे पाणी प्यायचं आहे, अशा प्रकारे भरपूर तपस्या 4 महिन्यामध्ये. तर हे तपोमय यज्ञ आहे, तपस्या करतात. शरीराला कठोरपणे तपस्या देणे चातुर्मासामध्ये. केस न कापणे, आहार निर्बंध, घर न सोडणे. घराच्या बाहेर जात नाहीत किंवा काही लोक घराच्या आतमध्ये येत नाहीत, बाहेरच राहतात कशा प्रकारे. तर हे तपोमय यज्ञ आहे. तिसरा आहे योग यज्ञ. काय योग यज्ञ? अष्टांग योग साधना, तीर्थयात्रा. 8 अंगाला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा संबंधी संपूर्ण योग साधना करणे आणि काय करणे, तीर्थयात्रा करणे. नेहमी फिरत राहतात संपूर्ण, पायात चप्पल न घालता 12 महिने फिरत राहतात संपूर्ण. हा एक योग यज्ञ आहे. चौथा आहे स्वाध्याय यज्ञ. वेद, उपनिषद, सांख्य अध्ययन करतात. वेद आहेत, पंचम पुरुषार्थ, भागवताला वेद म्हणलेला आहे. उपनिषद काय, गीतेला पण उपनिषद म्हणलेला आहे. उप आणि निषद. सांख्य अध्ययन, सांख्य म्हणजे काय आहे, शरीर आत्म्याचे विश्लेषण, हे मायावय तत्वज्ञान आहे. म्हणून अशा प्रकारे वेद, उपनिषद, सांख्याचं अध्ययन करतात. स्वाध्याय यज्ञ अशा प्रकारे स्वाध्याय यज्ञ करतात. अनेक वेद, उपनिषद, सांख्याचं पूर्णपणे अध्ययन करतात. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अनेक शास्त्राचे पूर्णपणे काय करतात, ते पूर्ण अध्ययन करतात, विश्लेषण करतात, अशा प्रकारे अध्ययन करतात. तर हे स्वाध्याय यज्ञ आहे. फक्त ग्रंथ वाचायचं आहे, संस्कृत वाचतील, अनेक श्लोक पाठ करतील, हे करतील, पण भक्ती करणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून याला स्वाध्याय यज्ञ म्हणलेला आहे. पाचवा आहे दिव्य ज्ञान, ज्ञान यज्ञ. दिव्य ज्ञानासाठी यज्ञ, इतर यज्ञ आपल्या शक्तीने करू शकतो. हा दिव्य ज्ञानासाठी यज्ञ आहे, पण इतर यज्ञ आपल्या शक्तीने आपण करू शकतो. पण कृष्ण भावना यज्ञ केवळ भगवत कृपेनेच होईल. ज्ञान यज्ञ आपण प्राप्त करू शकतो, पण बाकीचा जो यज्ञ, इतर यज्ञ आपल्या शक्तीने करू शकतो. पण कृष्ण भावना जो यज्ञ आहे, केवळ भगवत कृपेनेच आपण करू शकतो. किंवा भगवंतानी जर कृपा प्रदान केली तरच आपण हे यज्ञ करू शकतो. भगवंतानी कृपा प्रदान केली नाही, शक्ती दिली नाही, तर हा यज्ञ आपण करू शकत नाही. म्हणून हा इतर यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. कुठला यज्ञ? ज्ञान यज्ञ किंवा कृष्ण भावना, भगवंताबद्दलचं ज्ञान प्राप्त करणे. म्हणून याला ज्ञान, दिव्य ज्ञान म्हटलेलं आहे. तर हे ज्ञान आहे, भगवंताबद्दलचं दिव्य ज्ञान आहे. तर म्हणून कृष्ण भावना किंवा भगवत कृपेनेच प्राप्त होईल. म्हणून इतर यज्ञापेक्षा ही काय आहे, श्रेष्ठ आहे. श्लोक क्रमांक 29 पाहिले, कृष्ण भावना कशा प्रकारे सर्वांमध्ये श्रेष्ठ यज्ञ आहे. ज्ञान यज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे, कारण दिव्य ज्ञानासाठी आपण काय करतो, यज्ञ करतो. आता प्राणायामातून समाधीमध्ये, प्राणायामातून समाधीमध्ये कसा जातो व्यक्ती, त्याच्याबद्दल 31व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. तर हे संपूर्ण 6व्या अध्यायामध्ये पूर्ण याच्याबद्दलच वर्णन आहे. तर या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण दिव्य ज्ञानाचा उपसंग वर्णन करतात. त्या ठिकाणी हे अनेक प्रकारचे लोक आहेत, कशा प्रकारे यज्ञ करतात त्याबद्दल वर्णन करतात. अपाने दुयते प्राणम, प्राणे अपान तथा परे, प्राणापान गतिरुद्ध्वा, प्राण परायण. हरे कृष्णा. हा, या व्यतिरिक्त इतरही लोक समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोश्वास थांबून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात.
धन्यवाद गुरुजी. हरे कृष्ण. तर आता या ठिकाणी वर्णन आहे श्लोक क्रमांक 29 मध्ये प्राणायामामधून समाधीमध्ये. तर अष्टांग योगाचे 2 प्रकार आहेत या ठिकाणी. प्राणायामामध्ये प्राण आपण थांबून समाधी मिळवणे, कमी खाऊन प्राणाची आहुती देणे. प्राणायामामधून समाधी कसा प्राप्त करतो हे योगी बद्दल वर्णन आहे. योगी कशा प्रकारे हे सर्व प्राप्त करतो याच्याबद्दल वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. तर अष्टांग योगाचे 2 प्रकार आहेत. अष्टांग योगाचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे अष्टांग योग पण 2 प्रकारचे. एक पहिला प्रकार आहे प्राणायामाद्वारे प्राण आपण थांबून समाधी मिळवणे. प्राण आपण सपान उदान हे प्रकारचे 5-10 वायूला हे नियंत्रित करतो आणि सर्व थांबून समाधी उच्च स्तराला प्राप्त होतो. समाधी प्राप्त होतो. समाधीमध्ये जीवन समाधी गेली नाही तर एकदम शांतपणे कुठल्या प्रकारचे प्रवाहाचा दिव्य हे प्राप्त करतो. दुसरा आहे कमी खाऊन प्राणाची आहुती देतो. उपोषण करतो पूर्ण. उपोषण करून काय करतो, ज्यावेळेस 21 दिवस पूर्ण होतात तर माणूस न खाता 21 दिवस जगू शकतो, खाता पिता. पण हे लोक अशा प्रकारे अष्टांगाचा एक प्रकार आहे, एवढी तपस्या करतात आणि काय करतात, प्राणाची आहुती देतात. प्राणायाम पहिला आहे 2 प्रजामध्ये प्राणायाम आहे. श्वास रोखून ठेवण्याची विधी. यामध्ये वायूची दिशा बदलून प्राण थांबून साक्षात आयुष्य वाढवतात. श्वासोश्वास रोखून ठेवण्याची विधी आहे प्राणायाम म्हणजे. त्यामध्ये वायूची दिशा बदलून प्राण थांबवतात आणि आत्मसाक्षासाठी काय करतात, ते आयुष्य वाढवतात प्राणायाम म्हणजे. पुढे आहे कृष्ण भक्त प्रेम सेवेद्वारे इंद्रिय निग्रह करून सर्वमुक्तीची प्राप्ती करतो. हे लोक श्वास रोखून ठेवतात, वायूची दिशा बदलतात आणि आयुष्य वाढवतात. पण कृष्ण भक्त काय करतो, तो पण प्राणायाम करतो. काय करतोय, प्रेम सेवेद्वारे इंद्रिय निग्रह करून सर्वमुक्तीची प्राप्ती करतो. कृष्ण भक्त प्रेम सेवेद्वारे इंद्रिय निग्रह करतो. कानाद्वारे भगवंताच्या कथा काढतो, डोळ्याद्वारे भगवंताचं दर्शन घेतो, जिवेद्वारे प्रसाद खातो, शरीराद्वारे भगवंताची सेवा करतो. अशाद्वारे इंद्रिय निग्रह करून सर्व मुक्तीची प्राप्ती करतो. ऋषिकेन ऋषिकेश सेवनं भक्ती उच्यते. तर इंद्रियाने इंद्रियाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांची सेवा करतो आणि अशा प्रकारे या ठिकाणी मुक्तीची म्हणजे योग्याला मुक्ती म्हणजे तो ब्रह्मलोकामध्ये जातो, पण भक्ताची मुक्ती म्हणजे तो भगवंताच्या धामाला तो जातो. म्हणून कमी खाल्याने इंद्रिय नियंत्रित होतात. कमी खाल्याने इंद्रिय नियंत्रित होतात, म्हणून जास्त खाल्याने इंद्रिय नियंत्रित होत नाही. म्हणून सांगितलं की जेव्हा आपण जास्त खातो, जिवेद्वारे जीवामध्ये जाणली पाहिजे, पोटाचा दबाव निराळ होतो आणि निराळ होतो, योग साधना करू शकत नाही. म्हणून कमी खाल्याने इंद्रिय नियंत्रित होतात, जास्त खाल्याने इंद्रिय नियंत्रित होत नाही. म्हणून भक्त हा इंद्रिय निग्रह करतो, कमी खातो, युक्त आहार वेळेस. म्हणून भक्त केवळ कृष्ण प्रसाद ग्रहण केले इंद्रिय नियंत्रित करतो. वाचो वेगम मनस क्रोध वेगम जीवा वेगम उदर उपस्थ वेगम येतान वेगाने शोधेला सर्वांना प्रतिविष शिष्यात. तर पूर्ण 6 वेगावर भक्त काय करतो, आवेग करतो. कधी वाचा मन क्रोध जीवा उदर आहे, त्याला इकडे पाहू शकत नाही. म्हणून आपण पहिलं पुस्तक घेतलं होतं कशा प्रकारे तो व्यक्ती सर्व गुरु बनण्यास पात्र आहे आणि सर्वत्र तो शिष्य बनवू शकतो सर्वांना. म्हणून भक्त केवळ कृष्ण प्रसाद ग्रहण करतो. त्यामुळे इंद्रिय निग्रहित करायचं असेल तर काय केलं पाहिजे, कृष्ण प्रसाद खाल्ला पाहिजे. जसं अन्न तसं मन. कृष्ण प्रसाद न खाता रस्त्यावरच्या हॉटेलमधले जे पण काही तुम्ही खाला तर इंद्रिय निग्रहित होणार नाही. म्हणून अशा प्रकारे भक्त पण इंद्रिय निग्रहित करतो, पण भक्ताचा इंद्रिय निग्रह करण्याचं कार्य आहे प्रसाद सेवन करून तो इंद्रिय निग्रह करतो. 30 ते 31 आहे यज्ञाचा सारांश. यज्ञ जो आहे, आपण सर्व यज्ञ, दान यज्ञ, तपोयज्ञ, अनेक प्रकारचे यज्ञ पाहिले. या संपूर्ण यज्ञाचा सारांश काय आहे, 30 ते 31 श्लोकामध्ये 2 श्लोकामध्ये वर्णन आहे की यज्ञाचा सारांश काय. आपण यज्ञाबद्दल चर्चा करत होतो की यज्ञाचा संपूर्ण सार काय. यज्ञाद्वारे पापमुक्त होऊन दोन्ही जीवनात अमृत प्राप्त करेल. दोन्ही जीवनामध्ये कुठले, भौतिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये, दोन्ही जीवनामध्ये काय करेल, तो अमृत प्राप्त करेल. दोन्ही जीवन कुठले आहेत, श्लोक क्रमांक 30. शाश्वत धामाकडे प्रगती करेल. 2 यज्ञ आहेत त्याच्यामध्ये. 2 यज्ञामध्ये काय करेल, शाश्वत धामाकडे प्राप्ती करेल, दोन्ही जीवनामध्ये अमृत प्राप्त करेल. अपरे नियताहारा
प्राणान् पारेषु जुह्वति सर्वपेते यज्ञविदो यज्ञशपित कल्मषा. हरे कृष्ण. यज्ञाचे प्रयोजन. बोला बोला माताजी बोला. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पाप कर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. अपरे नियतहारा हा होते 29वा आहे, हा 30वा श्लोक आहे. तर प्राणान पारेषु जुह्यति सर्वपेते यज्ञविदो यज्ञशपित कल्मषा. तर पुढच्या 30व्या श्लोकाचा पहिला भाग ह्याच्यामध्ये आलेला आहे आणि हे थोडं हे चेंज झालेलं आहे. तर कुठलं योग्य आहे का, हे भगवद्गीतेमधलं योग्य आहे की सर्वपेते यज्ञशपित. पुढचा श्लोक या ठिकाणी ठीक आहे, हरकत नाही. पण ते 29 मधला एक जे 29चा होता पुढचा भाग 30 मध्ये यायला पाहिजे, पण हे 29 मध्ये आलेलं एवढं लक्षात ठेवा. एक आणि यज्ञ शिष्टाचन आहे पुढच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे नायम लोकसन. तर हे गीतेमधलं थोडं मिस्टेक आहे, पण इथं त्यांनी बरोबर काढलेलं आहे. शाश्वत धामाकडे प्रगती प्रिंटिंग मिस्टेक आहे त्या ध्यानामध्ये. म्हणजे भौतिक भोग आसक्तीमुळे मूळ कारण आहे अस्तित्वाचं. भौतिक आसक्तीचं मूळ कारण आहे भोगवाद. म्हणून कोणत्याही प्रकारे यज्ञ करता एकच लक्ष आहे, ते म्हणजे इंद्रिय नियंत्रण. इंद्रियाला निग्रह केला पाहिजे. कानाद्वारे, जीवाद्वारे, घोषाद्वारे केवळ भगवंताची भक्ती त्यांनी केली पाहिजे. इंद्रिय नियंत्रण. म्हणून यज्ञाचा लाभ काय आहे? या जीवनात आनंद, शेवटी उच्च गती आणि ब्रह्मज्योती आणि भगवता प्राप्त होईल. यज्ञाचा लाभ आहे. यज्ञ प्रकारचे 2 प्रकारचे लाभ आहेत. एक आहे भक्ती केल्याने भगवतधाम प्राप्त होईल आणि जे आहेत ब्रह्मज्योतीचं हे ध्यान करून त्यांना ब्रह्मज्योती प्राप्त. तर 2 प्रकारचे लाभ आहेत. एक भगवताचं धाम आहे आणि दुसरं आहे ब्रह्मज्योती. अशा प्रकारे 2 प्रकारचे लाभ प्राप्त होतात. श्लोक क्रमांक 31 आहे. यज्ञ सुख प्रदान करतो. यज्ञ काय करतो? सुख प्राप्त करतो. तर 30व्या श्लोकाचं जे आहे पहिलं लाईन आहे आणि नंतर हे 31व्या. यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नामलोकस्य यज्ञस्य कुतो अन्य पुरुषोत्तमा. हा 31वा श्लोक आहे. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केलेला मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्ती करू शकत नाही. तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे? तर मला यज्ञ म्हणजे त्याग किंवा अर्पण हे प्रत्येकाला केलं पाहिजे. तर यज्ञामुळे आपण यज्ञ केल्याशिवाय या जीवनात किंवा पुढील जीवनामध्ये आपण लाभ प्राप्त करू शकत नाही. तर दोन्ही जीवनामध्ये लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्याला यज्ञ हा केलाच पाहिजे. भौतिक अस्तित्व अज्ञानामुळे येते. भौतिक अस्तित्व जे आहे यामुळे व्यक्ती काय करेल? अज्ञानामुळे तो पाप करेल. त्याला ज्ञान नाहीये तर ज्ञान प्राप्त केल्याने तो पाप करणार नाही. पण जर ज्ञान नसेल, भौतिक याच्यामध्ये जर असेल, अध्यात्म नसेल, तर तो अज्ञानामुळे पाप करेल, परत भौतिक अस्तित्वातच राहील आणि केवळ मनुजीवनाचा ज्या संकटातून मुक्त होऊ शकतो. भजे उरे मना श्रीनंदनंदन अभय चरणारविंदरे दुर्लभ मानव जन्म सत्संगे तरव सुंदर. मनुष्य जीवनामध्येच हे जे चक्र जे आहे सुटू शकतो. पाप करण्याची प्रवृत्ती, अज्ञानातून ज्ञानापर्यंत भौतिक अस्तित्व राहण्याची प्रवृत्ती आहे, या शरीराला बोलतो मुक्त होऊ शकतो. म्हणून वेद सांगतात मला धर्म अर्थ काम मोक्षाचा मार्ग दाखवतो. वेद म्हणजे ज्ञान. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद अनेक प्रकारचे वेद आहेत. तर ते आपल्याला सांगतात. काय सांगतात? की तुम्ही काय करा? धर्म अर्थ काम मोक्षाचा मार्ग होतात. काहीतरी तुम्ही करा, धर्माचं पालन करा, अर्थप्राप्ती करा, भोगवाद करा किंवा मोक्षाची प्राप्ती हे मार्ग दाखवतात. काही न करण्यापेक्षा वेद आपल्याला दाखवतात. पण पंचम पुरुषार्थ काय? भगवंताची भक्ती आहे. म्हणून वेद सर्वसामान्य लोकांसाठी हे कार्य करायला सांगतात.
उगाच तुम्ही एवढं काहीतरी करा तुम्हाला हे फळ प्राप्त होईल, हे कार्य करा तुम्हाला हे प्राप्त होईल, म्हणून त्या फळाच्या अपेक्षेने लोक कार्य करतात. अशा प्रकारे वेद आपल्याला हा मार्ग दाखवतात. यज्ञामुळे धर्म पालन होऊन हा यज्ञ दाखवतात. अशा प्रकारे यज्ञामुळे धर्म पालन होऊन काय करतात तो आर्थिक समस्या दूर होतील. पण कमी कमी हे यज्ञ केल्यामुळे सर्वयाग तपोयज्ञ अनेक प्रकारचे यज्ञ केल्यामुळे काय होईल, त्याला धर्माचं पालन होईल आणि काय करतील आर्थिक समस्या दूर होतील. काहीतरी धन प्राप्त होईल काम केल्यामुळे. काही काम केल्यानंतर धन कसं प्राप्त होणार त्याला. तर ह्या जीवनात तो सुखी होतो धनप्राप्तीमुळे. शेवटी मुक्त होऊन त्या ठिकाणी देखील सुख प्राप्त होईल. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष आहे. तरी आपल्याला मार्ग दाखवतात वेद. वेद जे ज्ञान सांगतात. तर अशा प्रकारे काहीतरी करा, यज्ञामुळे धर्म पालन होईल, आर्थिक समस्या दूर होतील, जीवनात सुखी व्हाल आणि शेवटी मुक्त होऊन त्या देखील तुम्ही सुख प्राप्त कराल. अशा प्रकारे वेद आपल्याला हे सांगतात. यज्ञ न करणारा या जीवनात सुखी होऊ शकत नाही. मग पुढील जीवनात सुख कशी मिळवावे. यज्ञ करतो, धर्म अर्थ काम मोक्ष जे अर्पण करतो, सर्व काही करतो, कार्य करतो, तर तो या जीवनामध्ये सुख मिळवतो. पण यज्ञ जो करत नाही, काही अर्पण करत नाही भगवंताला, कुठला पण यज्ञ करत नाही तो, कृष्ण म्हणून यज्ञ तर नाही, बाकीचा पण सर्व यज्ञ, ज्ञान यज्ञ, तपोयज्ञ, हे स्वाध्याय यज्ञ जे करत नाही, तर या जीवनात सुखी होऊ शकत नाही. मग पुढच्या जीवनात सुख कशी मिळेल. या जीवनात सुख प्राप्त करेल. या जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी आणि पुढच्या जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावे, यज्ञ करावे लागेल. दोन्ही जीवनात अमृत प्राप्त करेल यज्ञाद्वारे पापमुक्त हो. पण यज्ञ नाही केलं तर त्याला ते सुख प्राप्त होणार नाही. म्हणून आहे की सर्वोच्च सुख या जीवनात कृष्ण भावना भावित होऊन भगवतधामात जाणे आहे. सर्वात श्रेष्ठ सुख आहे या जीवनात कृष्ण भावना भावित होऊन स्मर्तव्य सतत विष्णू विस्मर्तव्य न जातो सर्व निश्चित जातो येत या जीवनात कृष्ण भावना व्हायचं आहे आणि भगवंताच्या धामाला जायचं आहे. तर हा सर्वोच्च काय आहे, सर्वोच्च सुख आहे. श्लोक क्रमांक 32. वेदाने मान्य केलेल्या यज्ञाद्वारे मुक्त होणे. वेदामध्ये मान्य केलेले यज्ञ आहेत, सर्व यज्ञ, ध्यान यज्ञ, तपोयज्ञ, अशा प्रकारे अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. तर त्या यज्ञाद्वारे मुक्त होणे मान्य केलेल्या यज्ञाद्वारे मुक्त व्हायचं आहे. एवं बहुधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान्वितं तानं सर्वाने कर्मजान्वितं तानं सर्वानेव ज्ञात्वा विमोक्षसे. हरे कृष्ण. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. याप्रमाणे त्यांचे स्वरूप जाणल्यावर तू मुक्त होशील. लोक देहात्मबुद्धी आहेत. मी आणि माझं, हे शरीर माझं आहे, माझ्यापासून निर्माण झालेलं सर्व काही माझं आहे. मी आणि माझं म्हणजे देहात्मबुद्धी आहे. हे सर्व भगवंताचे असेल तर त्यातून बाहेर निघायला पाहिजे. भक्ती म्हणजे काय, सर्व काही भगवंताचं आहे आणि भगवंताचा सेवक आहे, भगवंताची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. तर हे देहामधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तर म्हणून वेदामध्ये वेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे यज्ञ सांगितलेले आहेत. का सांगितलेले आहेत, लोक मी आणि माझं याच्यामध्ये लागलेले आहे. सर्व काही माझं आहे आणि त्याचा भोग करत मीच घेऊ शकतो. म्हणून वेगळ्या यज्ञ सांगितलेले आहेत. ठीक आहे, कोणी म्हणा की ठीक आहे, मी आहे तू आहे, ठीक आहे. म्हणून वेद म्हणतात ठीक आहे, तुम्ही काय करा, हे अर्पण करा. आपल्या मन शरीरापासून यज्ञ करू शकतात. आपल्या मनाद्वारे, बुद्धीद्वारे आणि काया मनसा वाचा, तर अशाद्वारे शरीराद्वारे काय करतात, आपल्याला यज्ञ करू शकतात. पण सर्व यज्ञातून एकच लाभ आहे, तो म्हणजे मुक्ती. म्हणून देहातून बुद्धीच्या लोकांसाठी वेदामध्ये यज्ञ सांगितलेले आहेत आणि यज्ञ आपण मन, बुद्धी आणि शरीरापासून करू शकतो. पण या सर्व यज्ञाचा एकच लाभ आहे, ते म्हणजे मुक्ती. मुक्ती या ठिकाणी म्हणजे भगवंताची भक्ती प्राप्त करणे, या ठिकाणी याचा उद्देश आहे. श्लोक क्रमांक 33. सर्व यज्ञाचे शेवट दिव्य ज्ञानामध्ये होते. सर्व यज्ञाचे शेवटी दिव्य ज्ञानामध्ये होते. दिव्य ज्ञान ज्यावेळेस प्राप्त करतो, सर्व ज्ञान, तपोयज्ञ, अनेक प्रकारचे यज्ञ तुम्ही प्राप्त केले सर्व, पण त्याचा सर्वाचा शेवट काय, आपण भगवंताबद्दल दिव्य ज्ञान आपण प्राप्त करतो, त्याचा शेवट त्याच्यामध्ये त्याची पूर्णता होते. श्रेयांद्रवमया यज्ञान यज्ञ परंतपा
सर्व कर्माखिल पार्थ ज्ञाने परिसमापते. हे परंतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्थ, सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. सर्व यज्ञाचा उद्देश काय आहे? सर्व यज्ञाचा उद्देश काय आहे? वेदेश सर्व मे वेदे वेदांत कृते विदेशा भगवान कृते पांचाला सांगतात की सर्व वेदाचा उद्देश आहे मला जाणणे. म्हणून आता सर्व यज्ञाचा उद्देश आहे पूर्ण ज्ञान प्राप्त करून दुःखातून मुक्त होऊन शेवटी भक्तीचा स्तर गाठणे. सर्व यज्ञ ज्ञान देणे, तपोयज्ञ, अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. सर्वांचा यज्ञाचा उद्देश आहे पूर्ण ज्ञान प्राप्त करायचं आहे, दुःखातून मुक्त व्हायचे आहे आणि शेवटी भक्तीचा स्तर गाठायचा आहे. यज्ञाचे रहस्य काय आहे? सर्व यज्ञाचे रहस्य काय आहे? यज्ञकर्त्याच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारची रूपे धारण करतात. यज्ञाचे रहस्य काय आहे? यज्ञकर्त्याची श्रद्धा आहे त्यानुसार विविध प्रकारचे रूपे कोण करतात? धारण करतात. यज्ञ जो आहे वेगळे रूप धारण करतो अशा प्रकारे. म्हणून पण भौतिकसाठी ज्ञानाविना केलेल्या यज्ञापेक्षा दिव्य ज्ञानात केलेलं यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व ज्ञानाची समाप्ती कृष्ण भावनेमध्ये होते. म्हणून कृष्ण भावना काय आहे? सर्व यज्ञाचा राजा आहे. सर्व कृष्णाची यज्ञाची पूर्णता कृष्ण भावनेमध्ये. अनेक प्रकारचे आपण यज्ञ केले पण कृष्ण भक्ती जरी केली नाही तर यज्ञाचं फळ आपल्याला प्राप्त होणार नाही. पण कुठला जरी आपण यज्ञ केला आणि कृष्ण भावनेच्या संबंधीच आपण ते हे कार्य केलं तर ते यज्ञाची पूर्णता होते. म्हणून कृष्ण भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचं कमतरता नाही किंवा कुठल्या प्रकारची हानी नाही. पण बाकीच्या कार्यामध्ये अनेक प्रकारच्या हानी आहेत. तुम्ही संपूर्ण यज्ञ पूर्ण केला पण थोडी जर चूक झाली तर त्या यज्ञाचं फळ प्राप्त होणार नाही. पण भक्तीमध्ये तुम्ही 95% भक्ती केली, 5% भक्ती करू शकले नाही, पण तुम्हाला 95% भक्तीचं फळ आहे तुम्हाला पुढच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतं. नेहा विक्रमण स्वस्ती प्रत्यवायोने विद्यते स्वल्पमसे धर्मसे त्रायते महत्व अशा प्रकारे. म्हणून भक्ती जे आहे सर्वात श्रेष्ठ जे आहे दिव्य ज्ञान किंवा यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे आणि दिव्य ज्ञानाची समाप्ती कृष्ण भावने होते. कृष्ण भक्ती आपण करतो तर खरोखर आपण दिव्य ज्ञान प्राप्त आपण करतो. 34 ते 42 हा शेवटचा भाग आहे. याच्यामध्ये 34 ते 42 ज्ञान प्राप्त कसे करावे. आपण सांगितलं की ज्ञान प्राप्त केलं पाहिजे तर ज्ञान प्राप्त कसं केलं पाहिजे तर 34 ते 42 या श्लोकामध्ये वर्णन आहे की ज्ञान प्राप्तीचा मार्ग काय, ज्ञान प्राप्त आपण कसं केलं पाहिजे, ज्ञान यज्ञाचा चौथा विधी काय आहे, दिव्य ज्ञानाचा सार. 34 ते 42. 34 ते 38 आहे ज्ञान प्राप्ती व त्याचे लाभ. ज्ञान प्राप्ती व त्याचे लाभ तर हे दोन भागामध्ये 34 ते 38 ज्ञान प्राप्ती केल्याने आणि त्याचे लाभ काय प्राप्त होतील आणि यज्ञाचा ज्ञान प्राप्त कसे करावे आणि यज्ञाचा स्वभावविधी आणि दिव्य ज्ञानाचा सार काय आहे. श्लोक क्रमांक 34. गुरुचे मार्गदर्शन तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदशन्ति ज्ञाने तत्वदर्शिनां. हरे कृष्ण. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व पाहिलेले असते. धन्यवाद प्रभू. तर या ठिकाणी वर्णन आहे की ज्ञान प्राप्ती कशी केली पाहिजे आणि त्याचे लाभ काय आहे. आपण बघतो की गीतेचं जे ज्ञान आहे कसं प्राप्त केलं पाहिजे आणि ज्ञान प्राप्त करून मला काय प्राप्त होणार आहे अशा प्रकारे. कोणी एवढी मेहनत करतोय, अध्ययन करतोय, सर्व करतोय तर हे कशी केली पाहिजे आणि त्याचे लाभ आपल्याला काय प्राप्त. प्रत्येक गोष्टी पाहिजे काहीतरी लाभ पाहिजे आपल्याला. तर हे काय करून मला काय प्राप्त होईल अशा प्रकारे. जर तुम्हाला की ठीक आहे तुम्ही कार्य करून तुम्हाला काहीच भेटणार, तुम्ही कार्य करणारच नाही व्यक्ती, म्हणून काहीतरी त्यापासून आपल्याला प्राप्त होणार आहे तर व्यक्ती चांगल्या प्रकारे तो कार्य करेल. त्यासाठी पहिला आहे गुरुचं मार्गदर्शन फार आवश्यक आहे. तर तद्विधी प्रणिपातेन गुरुचं मार्गदर्शन पाहिजे तर काय केलं पाहिजे. यज्ञासाठी यज्ञाचे ज्ञान दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी गुरुकडे जायचं आहे. गुरु कोण आहेत? परंपरेनुसार आलेले गुरु आहेत. गुरु एवं पराप्राप्त राजसी सहकालीन गुरु परंपरेनुसार आलेले आहेत. म्हणून अशा गुरुकडे गेलं पाहिजे आणि त्याने काय केलेलं आहे, त्याने संपूर्ण ज्ञानाचा सार संपूर्ण जाणलेला आहे.
त्यांनी त्यांच्या गुरुकडून संपूर्ण ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ज्ञाननिष्ठ आहेत पूर्ण, म्हणून ते तुम्हाला ज्ञान देण्यासाठी तयार आहे. तर म्हणून तद्विधी प्रणिपातेन यज्ञाचे दिव्य ज्ञान मिळण्यासाठी गुरुकडे जायचं आहे. आणि आत्मनाचे अनेक मार्ग आहेत. योग मार्गासाठी श्रीकृष्णाच्या परंपरेतील गुरुकडे जावे. अशा प्रकारे 4 परंपरा आहेत: ब्रह्म, रुद्र, कुमार आणि श्री. ब्रह्माजी, रुद्र, नंतर श्री संप्रदाय आहेत, लक्ष्मीपासून आहेत, आणि रुद्र संप्रदाय शिवजीपासून आहेत. पहिला ब्रह्म संप्रदायापासून आहे. आणि ब्रह्म, रुद्र, कुमार, 4 कुमारापासून आलेला संप्रदाय आहेत. तर ह्या 4 संप्रदायामधून आलेले जे गुरु आहेत, संप्रदाय विना मंत्र ही निष्फलम. म्हणून अधिकृत परंपरा काय आहे? अधिकृत परंपरा फक्त 4 आहेत. तर जे गुरु कोण आहे? ज्या 4 संप्रदायामध्ये आलेल्या परंपरेमध्ये ब्रह्म, रुद्र, कुमार आणि श्री ते म्हणजे गुरु आहेत. तर अशा गुरुकडे जायचं आहे. आणि अनेक मार्ग, योग्य मार्गाने श्रीकृष्णाच्या परंपरेतील गुरुकडे जावे. आणि गुरुकडे गेल्यानंतर काय करायचं आहे? तद्विधी प्रणिपातेन, त्याच्या गुरुकडे जायचं आहे, प्रणिपात करायचा आहे. जसं दंडा खाली पडतो, नम्र होतो, तर नम्रता आणि प्रणिपात म्हणजे नम्रता आहे. आणि नम्रतेने जायचं आहे गुरुकडे. त्यांना काय करायचं आहे? शरण जायचं आहे. प्रणिपात म्हणजे शरणागती, पूर्वी शरणागती घ्यायची आहे. आणि काय करायचं आहे त्यांना जाऊन? परिप्रश्नेने सेवया. तर्क शुल्क चिंतन योग्य मार्ग नाही. तत्व शुल्क चिंतन योग्य मार्ग नाही. मग काय केलं पाहिजे? स्वाध्यायाने देखील मार्ग निश्चित होत नाही. त्यासाठी गुरुकडे गेलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? गुरुची परिप्रश्नेनं, प्रश्न विचारलेल्या अगोदर गुरुची सेवा केली पाहिजे. सेवया केली पाहिजे, सेवा केली पाहिजे गुरुची. शारीरिक, मानसिक, वाचिक रूपाने जे काही आदेश देतील, गुरुची सेवा केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर सेवा केल्यानंतर गुरुला प्रश्न विचारला पाहिजे. गुरुकडे फक्त असेच प्रश्न नाही विचारले पाहिजे की मला खायला मिळेल का, मला परीक्षेत पास होईल का, पती मिळेल का, पत्नी मिळेल का, धन मिळेल का, गाडी बंगला मिळेल. तर भौतिक प्रश्न गुरुकडे विचारले नाही पाहिजे. तर गुरुची पहिले सेवा केली पाहिजे आणि नंतर गुरुला प्रश्न विचारला पाहिजे. का प्रश्न विचारला पाहिजे? की आम्ही केना तापत्र, मी कोण आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मी जीवनामध्ये दुःख का भोगतोय, आणि या दुःखातून मी कशा प्रकारे सुख प्राप्त करू शकतो, हे गुरुला प्रश्न विचारले पाहिजे. तर्काद्वारे किंवा शुष्क चिंतनाद्वारे योग्य मार्ग नाही गुरुला प्रश्न विचारण्याचा. तर स्वाध्यायाने देखील मार्ग निश्चित होत नाही. किती जर स्वतः गीता घेतली आणि रात्रंदिवस जर वाचता राहील तर समजणार नाही आपल्याला. पण गुरुच्या कृपेनेच हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं गीतेचं. त्यासाठी गुरुचा आश्रय घेतलेला पाहिजे. म्हणून भक्तीची सुरुवात आहे, जेव्हा आपण गुरुचा आश्रय घेतो तेव्हा भक्तीची सुरुवात होते. जोपर्यंत आपण गुरु स्वीकार करत नाही तोपर्यंत भक्तीमध्ये प्रगती आपली होत नाही. म्हणून अर्जुन परत श्रीकृष्णला म्हणत होता की मी आणि तुम्ही समानच आहोत, मित्रच आहोत, तर मी तुमच्याकडून ज्ञान का ग्रहण करू? तर श्रीकृष्ण सांगतात की मी स्वतः भगवंत आहे, सर्व जीवन माझे जन्म आठवतो पण तू विसरत नाही. तर त्यास भगवान खडसतो अर्जुनाला की कारपणे दोष पळता स्वभाव, की काय एक नपुसक आहेत अशा प्रकारे वादवाद करतोय. पण त्यावेळेस अर्जुन जो आहे भगवंताचा गुरु म्हणून स्वीकार करतो. त्या गुरु आणि शिष्य याच्यामध्ये संबंध असल्यामुळे तो गंभीरताने घेतो. मित्रामित्रामध्ये संबंध एवढे चांगले नसतात. म्हणून अशाद्वारे गुरुशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही. स्वाध्यायाने, तर्क शुल्क केल्याने ज्ञान प्राप्ती, किती स्वाध्याय किती शिकलेला व्यक्ती असेल, गीता घेऊन वाचत असेल, तर ज्ञान प्राप्त होणार नाही. केवळ भक्ताच्या कृपेने, गुरुच्या कृपेनेच जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होऊ शकतो. चक्षुदान दिलो जेही जन्मे जन्मे प्रभू गुरुच्या कृपेने आपल्याला ज्ञान प्राप्त होते. म्हणून गुरुकडे जायचं आहे, नम्रपणे त्यांची सेवा करायचं आहे आणि त्यांना प्रश्न विचारायचे आहे. काय प्रश्न विचारायचे आहेत हे आपण ठरवायचं. आध्यात्मिक प्रश्न असले पाहिजे. ज्ञान प्राप्ती करता गुरुकडे गेले पाहिजे. ज्ञान प्राप्ती करता दुसरा कुठलाही उद्देश नसला पाहिजे. पूर्ण शरणागत होण्यासाठी, ज्ञान प्राप्तीसाठी आणि पूर्ण शरणागत होण्यासाठी गेलं पाहिजे. आणि अहंकार सोडून नम्रपणे सेवा करण्यासाठी गुरुकडे गेले पाहिजे. 3 कारण: ज्ञान प्राप्ती, पूर्ण शरणागत होण्यासाठी, अहंकार सोडून नम्रपणे सेवा करण्यासाठी गुरुकडे गेलं पाहिजे. तर हे जर कार्य नसेल आपल्या जीवनामध्ये तर गुरुकडे जाऊन काही फायदा नाही. परंपरेचे गुरु आहेत, त्याच्याकडे गेलं पाहिजे. पण गेल्याचा उद्देश ज्ञान प्राप्ती, पूर्ण शरणागत होण्यासाठी, कान मन धड भरून बघून गुरुची शरणागती आणि अहंकार सोडून नम्रपणे सेवा करण्यासाठी. मी शरीर नाही, आत्मा आहे, आणि आत्म्याचे कार्य आहे भगवंताची सेवा करणे. आणि तिसरा आहे उपदेशंती, तत्वदर्शी उपदेशंती. तर काय केलं पाहिजे गुरुकडे? कारण त्यांनी तत्व जाणलेलं आहे.
हे तत्वदर्शी आहेत, ज्ञानीनाम तत्वदर्शी ना, त्यांनी त्यांच्या गुरुकडून ज्ञान प्राप्त केलेलं आहे. संपूर्ण वेदाचं ज्ञान त्यांच्याकडे आहे, म्हणून ते मला ज्ञान पूर्णपणे देऊ शकतात. म्हणून तत्वदर्शी आहेत आणि तेच मला उपदेश देऊ शकतात. म्हणून त्यांच्याकडे जाऊन त्यांची शरण घेतली पाहिजे. गुरुची संतुष्टी हा साक्षात्काराचं रहस्य आहे. यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादात मोदती गती. मंगल आरतीमध्ये आपण गातो, गुरुला संतुष्ट केलं तर भगवान प्रसन्न होतात, गुरुला संतुष्ट नाही केलं तर भगवान प्रसन्न होत नाही. तर म्हणून आध्यात्मिक साक्षात्काराचं रहस्य, आध्यात्मिक जीवनामध्ये यश प्राप्त करायचं, यशस्वी व्हायचं आहे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? गुरुला प्रसन्न केलं पाहिजे. गुरु प्रसन्न झाले सर्व काही प्राप्त होईल, कृष्ण प्रसन्न होतील. पण गुरु प्रसन्न झाले नाही तर कृष्ण प्रसन्न होणार नाहीत. मग आध्यात्मिक तर आपण प्रगती करू शकणारच नाही. ज्ञान प्राप्तीमध्ये प्रश्न तसेच शरणागतीमध्ये सांगड असणे योग्य आहे. ज्ञान प्राप्तीमध्ये प्रश्न तसेच शरणागती सांगड असणे, ज्ञान प्राप्तीमध्ये पण प्रश्न विचारले पाहिजे. म्हणून पप्पा काय सांगतात, परीक्षित महाराजांनी सुखदेव गोस्वामीला प्रश्न विचारले, माझा मृत्यू 7 दिवसामध्ये येणार आहे, तर मी काय केलं पाहिजे? पण परीक्षित सुखदेव गोस्वामी सांगितलं की तस्मात भारत भगवान ईश्वर की सन श्रोतव्य कृतव्यच ध्यानाचं इथे. तर तू काय केलं पाहिजे? त्यांचा मृत्यू 7 दिवसामध्ये आला, त्यांनी भगवंताबद्दलचं नाम रूप गुणल्याबद्दल श्रवण केलं पाहिजे. 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू आलेला आहे, म्हणून प्रश्न विचारले पाहिजे. परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारले, सुखदेव गोस्वामीच्या प्रश्नाला उत्तर दिलं. म्हणून आपल्या समोर आता पूर्ण 18,000 श्लोकाचं 12 स्तंभ भागवतात उपलब्ध आहे प्रश्न विचारल्यामुळे. म्हणून प्रश्न विचारले पाहिजे आणि नुसतं प्रश्न विचारून चालणार नाही. प्रश्न विचारता प्रश्नाचं जे गुरु उत्तर देतील ते जीवनामध्ये पालन पण केलं पाहिजे. शरणागती पण प्रश्न विचारले पाहिजे आणि शरणागती पण सांगायचं सगळं. प्रश्न विचारणे आणि शरणागती, प्रणिपात आणि परिप्रश्न दोन्ही आवश्यक आहे. शरणागती आणि प्रश्न असले पाहिजे, तर अशाद्वारे त्याची जीवनामध्ये प्रगती होते. शिष्याची नम्रता व सेवेशिवाय विचारणे प्रमाणे ठरत नाही. तर नाहीतर नम्रता पाहिजे आणि सेवा, नम्रता असली पाहिजे आणि सेवा केली पाहिजे, तर परिणामकारक ठरत नाही. प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही, परिणाम होणार नाही कधी. नम्रता असली पाहिजे आणि सेवा केली पाहिजे. सेवा म्हणजे त्यांच्या आदेशाचं पालन करणे. म्हणून जेव्हा शिष्यामध्ये सेवाभाव तसेच नम्रता असते तेव्हा गुरुकडून ज्ञान आपोआप वाहते. शिष्यामध्ये सेवाभाव आणि नम्रता असते तर गुरुकडून ज्ञान आपोआप वाहते. जसं पाईपलाईन दिलेली आहे, पाईपलाईन जर ब्लॉकेज असेल पाणी वाहणार नाही, ब्लॉकेज जर काढलं पाणी आपोआप वाहेल. म्हणून हे दिव्य ज्ञान आहे, कृष्ण गुरुच्या माध्यमातून आपल्याकडे येते. त्याला प्राप्त करण्यासाठी पात्रता पाहिजे, ज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्रता पाहिजे. तर ती पात्र काय आहे? सेवाभाव आणि नम्रता, 2 गुण आहेत शिष्यामध्ये, तरच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. जर सेवा पण नाही, नम्रता पण नाही, तर ज्ञान प्राप्त करू शकतं. भौतिक शिक्षण भरपूर झालेलं आहे, 700 श्लोक बाहेर केले आहेत त्यांनी, पण एका श्लोकाचा अर्थ त्याला माहित नाही. तर त्यामध्ये नम्रता नाही, श्लोक पाठ केल्याने अहंकार होऊ शकतो, माणूस गमिनी बनवू शकतो, एवढा श्रेष्ठ आहे. पण नम्रतेशिवाय आणि सेवाभावाशिवाय गुरुकडून ज्ञान प्राप्त करू शकत नाही. तर म्हणून जेव्हा शिष्यामध्ये सेवाभाव असते, नम्रता असते, तेव्हा गुरुकडून ज्ञान आपोआप वाहते. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी नम्रता आणि सेवाभाव असणे आवश्यक. श्लोक क्रमांक 35. तर ज्यावेळेस गुरुकडून ज्ञान प्राप्त करेल तेव्हा पुन्हा पतन होणार नाही, त्याचं पुन्हा पतन होणार नाही. यज्ञत्वा न पुनर्मोहम् एव यास्यसि पांडवा येन भूतानि शेषेण द्रक्ष्यस्य स्यात्मनो मयि. आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून वास्तविक ज्ञानप्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण ह्या ज्ञानाद्वारे सर्व प्राणी परमात्म्याचे अंश आहेत, अर्थात माझेच आहेत, हे तू पाहू शकशील. हरे कृष्ण. धन्यवाद गुरुजी. ज्ञान प्राप्तीचा परिणाम आत्मसाक्षात्कार काय आहे? मी म्हणजे शरीर आत्मा आहे आणि आत्म्याचा कार्य आहे भगवंताची सेवा करणे, आत्मसाक्षात्कार. मग कृपादाने विचारलं की आपल्या संस्थेमध्ये आत्मसाक्षात्कार झालेला आहे. कृपा म्हणजे आमच्या संस्थेमध्ये जे काही भक्त आहेत सर्व आत्मसाक्षात्कार झाला. आत्मसाक्षात्कार काय म्हणजे काय आहे? मी भगवंताचा सेवक आहे, भगवंताची सेवा करणं माझं कर्तव्य आहे, तो म्हणजे आत्मसाक्षात्कार.
आत्मसात म्हणजे कुठे जादू चमत्कार मिळणे जाणे अशा प्रकारे काही वस्तू मिळणे हाच आत्मसात नाही. तर ज्ञान प्राप्तीचा परिणाम आहे वस्तूचे यथार्थ रूप जाणणे, वस्तूचे यथार्थ रूप जाणणे, जीवाचं स्वरूप जाणणे. जीवेला स्वरूप आहे कृष्ण त्याच ज्ञान प्राप्तीचा परिणाम, की मी भगवंताचा सेवक आहे, भगवंताची भक्ती करणं माझं कर्तव्य आहे, तर ज्ञान प्राप्तीचा परिणाम आहे. म्हणून सांगितलं की स्वरूप, की कोणाला विचारलं की तुमचं सर्व काही चाललेलं आहे काय व्यवस्थित विचारतात ना लोक, आपण म्हणतो सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. व्यवस्थित नाहीये. कुठल्या प्रकारचं व्यवस्थित कधी होईल? आपण ज्यावेळेस आपली स्वरूप अवस्था आहे त्यावेळेस जरी आपण भक्ती करू तरी सर्व व्यवस्थित चालेल. त्यावेळेस स्वरूप व्यवस्थित, तरी स्वरूप अवस्थेत असू होते आपण, तर ते आपलं सर्व व्यवस्थित चालेल. स्वरूपावस्था काय आहे? जिवेरा स्वरूप आहे कृष्ण दास स्वरूप आहे व्यवस्थित. भगवंताची भक्ती ज्यावेळेस आपण करू तर सर्व आपलं व्यवस्थित चालेल. भगवंताची भक्ती करत नाही पण व्यवस्थित चालणार नाही. प्रभुपादाला विचारलं की, प्रभुपाद म्हणले कोणते पुस्तक लिहिलं, आय एम ओके यू आर ओके. प्रभुपाद म्हणले मी ओके आहे पण तू योग्य नाहीस. कारण मी ओके ठीक काय काय आहे, तर मी भगवंताची भक्ती करतोय म्हणून मी ठीक आहे, व्यवस्थित आहे. तर तू भगवंताची भक्ती करत नाही म्हणून तू ठीक नाहीये. तुला ठीक व्हावं लागेल तरी तुला काय करावं लागेल? हरिनाम जप करावं लागेल. मायावादी परमसत्याचा अर्थ करतात. भगवंताचे भक्त जे साक्षात्कारी ज्ञान प्राप्ती केल्यानंतर कृष्णाला पूर्णपणे बघून स्वीकार करतात. पण मायावादी परमसत्याचा अर्थ काय करतात? एक अधिक एक बरोबर एक, एक मायनस एक बरोबर एक समजत नाही. मायावादी भगवंतापासून अनेक एक एक निघाले तरी भगवंत पूर्णच आहेत. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ईशोपनिषदेचा श्लोक आहे, पहिला श्लोक. भगवान पूर्ण आहेत, पुन्हा कितीतरी पूर्ण निर्माण झाले तरी भगवान मध्ये पूर्णच राहतात. अशा प्रकारे तर हे लोक समजत नाहीत. त्यांना वाटते की अरे कृष्णापासून एक येणं तर कृष्ण मग जरूरत कमी होती. म्हणजे त्याकडे जर 100% ज्ञान आहे, 50% ज्ञान आहे, तर भगवंताकडे 50% ज्ञान नाही असं नाहीये. बहुतेक जगामध्ये असं होऊ शकतं, तुमच्याकडे जर 1 लाख रुपये पैसे आहेत, रुपये आहेत, 50 लाख रुपये दुसऱ्या तरी 50 लाख रुपये बँकेमध्ये राहते. पण अध्यात्मिक तसं नाहीये. पूर्ण म्हणून तरी थोडं जरी गेलं तरी ते पूर्ण तसं राहतं ओम पूर्णमध्ये. तर हे शास्त्र गणित समजत नाही लोकांना. 1 - 1 = 1च आहे, 1 + 1 = 1च आहे, असं असू शकतं. तर हे आध्यात्मिक गणित आहे. तर ह्यासाठी बुद्धी पाहिजे आणि भक्ती पाहिजे. अशा प्रकारे म्हणून भक्ती केल्याने कुठल्या प्रकारची कमतरता होत नाही. तर म्हणून हे मायावादी समजत नाही. परमसत्याचं गणित आहे, समजू शकत नाही. भगवंत हे पूर्णच आहे ते. म्हणून गुरुकडून कृष्णात्व मिळून मोहातून मुक्त व्हावे. हे लोक समजत नाहीत. हे गणित काही समजत नाहीत. भौतिक जगामध्ये गणित असं असतं, 1 + 1 = 2 होतंय आणि 1 - 1 = 0 होतंय. पण आध्यात्मिक गणित कसं आहे? पूर्णच आहे. त्यामुळे किती जरी पूर्ण झालं तरी ते पूर्णच आहे. आणि मायनस जरी केलं तरी तसंच आहे त्यामध्ये. तरी कुठल्या प्रकारचा तोटा नाही. तर हे जे ज्ञान आहे, गुरुकडून कृष्णतत्व मिळून मोहातून मुक्त व्हावे, हे ज्ञान समजण्यासाठी गुरुकडे गेलं पाहिजे. शालेय शिक्षकाकडे गेले 1 - 1 = 2 म्हणतील, 1 - 1 = 0 म्हणतील. पण आध्यात्मिक गुरु म्हणतील तू हे ज्ञान प्राप्त केलास तर ते म्हणतील बरोबर 1 + 1 = 1 आणि 1 - 1 = 1 हे आध्यात्मिक गुरु तुम्हाला सांगतील. आणि अशा प्रकारे मोहातून आपण मुक्त होतो. तर अशा प्रकारे ज्ञान प्राप्तीचा हे परिणाम आहे, मोहातून आपण मुक्त होतो. गुरुकुळ ज्ञान गुरुकुळ म्हणून श्रीमद भागवत मध्ये 2, 10, 6 मुक्तीचा अर्थ सांगितलेला आहे. मुक्ती तुता नतारूपम स्वरूपेण योषितम. भागवत मध्ये सांगितलेलं आहे की खरी मुक्ती काय आहे? सायुज साधक सामी साष्टी अशा प्रकारे 5 प्रकारच्या मुक्ती नाही, 8 प्रकार सिद्धी नाही. तर खरी मुक्तीचा अर्थ काय? आपल्या स्वरूप स्थितीमध्ये राहणे. आपली स्वरूप स्थिती काय आहे? तर मी मुंबईचा नागरिक आहे, या घरचा मालक आहे, हे स्वरूप नाही. पुजारी आहे, ब्रह्मचारी, घरच वाहन हे नाही. ही स्वरूप स्थिती काय आहे? जीवेरा स्वरूप आहे कृष्ण. मी भगवंताचा सेवक आहे आणि भगवंताची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. ही आपली काय आहे? स्वरूप स्थिती आहे. श्लोक क्रमांक 36. दुःख सागर पार करणे दिव्य ज्ञानाचा लाभ. दिव्य ज्ञानाचा लाभ प्राप्त काय होईल? चर्चा करू की दुसऱ्या ठिकाणी हे ज्ञान प्राप्ती व त्याचे लाभ. ज्ञान प्राप्ती कशी केली पाहिजे आणि त्याचे लाभ त्याचे लाभ काय प्राप्त होतील? तर चर्चा केली कशा प्रकारे गुरुच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला पुन्हा पतन होणार नाही आणि आपल्या सुरक्षित आपण राहिलं पाहिजे. 36वा श्लोक आहे दुःख सागर पार करणे दिव्य ज्ञानाचा लाभ आहे.
भौतिक जगत संपूर्ण दुःखाने भरलेला आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी संपूर्ण दुःख आहे, पण लोक म्हणतात त्याला सुखालय बनवायचा प्रयत्न करतात. सुखालय कधी बनणार नाही. दुःखालय माशाने बहुतांश स्पॅम मारलेला आहे. दुःख दुःख दुःखच आहे. म्हणून तुकाराम म्हणतात की दुःख पर्वताएवढे सुख जवसाएवढे. दुःख पर्वताएवढे आहे, सुख थोडं जवसाएवढंच आहे, तरी पण लोक म्हणतात की आम्ही फार सुखी आहोत. म्हणून आम्ही दुःखी नाहीच आहे. जोपर्यंत व्यक्ती कोण म्हणणार नाही की मी बिमारी आहे, तोपर्यंत डॉक्टरकडे जाणार नाही. डॉक्टर औषध देणार नाही, तो बिमारीतून बरंच होणार नाही. तसं लोक म्हणतात बिमार आहेत, आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक तिन्ही ताप हे करतात, तरी पण म्हणतात की आम्ही बिमार नाहीच, आम्ही सुखीच आहे म्हणतात. जोपर्यंत व्यक्ती सुखी समजवतोय तो परत तो दुःखातून बाहेर पडणार नाही. पण व्यक्ती जर दुःखी समजेल की मी दुःखी आहे, माझे एकमेव रक्षण करणारे भगवंत आहेत, तर या दुःखातून तो मुक्त होऊ शकतो. तो दुःख सागर पार करणे बहुतेक जग दुःखालय आहे, दुःखालय भाषा होतं, तर ह्या दिव्य ज्ञानाचा लाभ आहे. पापे चेदसी पापे सर्व भे पाप कृतम सर्व ज्ञान प्लेनेव व्रजिना संतरिष्यसि. आहेत हरे का नाही कृष्णा. वाचा. तू जरी सर्व पापी लोकांमध्ये आध्यात्मिक पापी असलास तरी दिव्य ज्ञान रूपी नौकेमध्ये आरूढ होऊन तू दुःखरूपी महासागरात पार करण्यास समर्थ होशील. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभू. तर या ठिकाणी वर्णन आहे कशा प्रकारे दुःख सागर पार करणे दिव्य ज्ञानाचा लाभ आहे. अपि चेदसी पापी अपि चेदसी पापी कसा शुद्ध होईल. अपि चेद सुदराचारो भजते माम का साधुर समर्थ समज म्हणलेलं आहे की जरी कोण पापी व्यक्ती आहे त्याला आपण साधूच म्हणलं पाहिजे. तर कलियुगामध्ये सर्व लोक कोण आहेत, साधू. हे साधू नाही, सर्व लोक पापी आहेत. तर पापी शुद्ध कसा होईल. असं नाही पापी पापीच राहत नाही, तर त्याला पण संधी आहे, तो कसा शुद्ध झाला पाहिजे. तर पापी शुद्ध कसा होईल. शुद्ध झाला नाही तर ज्ञान कसे मिळवेल. ज्ञान आहे तर अयोग्य कर्म का करतो. शुद्ध झाला नाही तर ज्ञान प्राप्त करणार नाही, मग शुद्ध झाला पाहिजे. शुद्ध होण्यासाठी भक्ती एकच मार्ग आहे. तर म्हणून ज्ञान आहे तर अयोग्य कर्म का करतो. की कोणी म्हणले ठीक आहे मी ज्ञानी आहे, भरपूर ज्ञान प्राप्त केलेलं आहे, तर मग अयोग्य कर्म का करतो. म्हणून महापापी देखील ज्ञान नौकेने दुःखसागर पार करतो. म्हणून या ठिकाणी म्हणतात की जो महापापी जो व्यक्ती आहे तो पण काय करतोय. महापापी व्यक्ती पण जो आहे ज्ञान नौकेने दुःखसागर पार करू शकतो. ज्ञानाची नौका आहे, त्याचे कर्णधार गुरु आहेत. तर ज्ञानाच्या नौकेद्वारे त्या ठिकाणी राहून तो दुःखसागर पार करू शकतो. तर भक्तांनी विनंती आहे, अनेक बरेच भक्तांनी व्हिडिओ आपले चालू ठेवले नाहीत, तर त्यांनी व्हिडिओ चालू ठेवावेत. प्रभूजी व्हिडिओ चालू होऊन नाही राहिला. फक्त व्हिडिओवर क्लिक करायचं, तुम्हाला चालू होईल आपोआप. बटन दाबायचं आहे. तुमच्याकडे झूम मध्ये आहे की बटन आहे ऑडिओ आणि व्हिडिओ म्हणून. तर व्हिडिओवर क्लिक केलं तर व्हिडिओ चालू झाला. तर आपल्या दर्शनाने पवित्र होतील लोक, मी पण पवित्र होईल. तर आपी चेदसी पापी कसा शुद्ध होईल. पापी व्यक्ती कसा शुद्ध होईल. सर्वजण कलियुगामध्ये पापी व्यक्ती आहेत, जो भगवंताची भक्ती करत नाही, सर्व पापी आहेत अशा प्रकारे. तर पापाचा तिटकारा करायचा, पापी व्यक्तीचा आपल्याला तिटकारा नाही करायचा आहे, त्याला निग्लेक्ट नाही करायचा आहे. म्हणून शुद्ध झाला नाही तर ज्ञान कसे मिळवेल. जर पापी सर्वांना आपला ज्ञान करायचं. भगवतीचं ज्ञान कोणासाठी आहे, सर्वांसाठी आहे. ते हिंदूसाठी नाही, तर सर्वांसाठी ज्ञान आहे. जे काही 84 लाख युनी आहेत त्या विश्वकूल मनुष्य आहेत, त्यासाठी सर्वांसाठी ज्ञान आहे. शुद्ध झाला नाही तर ज्ञान कसे मिळवेल. म्हणून तो शुद्ध झाला पाहिजे. ज्ञान आहे तर अयोग्य कर्म का करतो. कोणी म्हणलं की मी ज्ञानवान आहे, मी पापी नाहीये, भरपूर ज्ञान आहे माझ्याकडे, भरपूर डिग्र्या प्राप्त केलेल्या आहे, मग तो अयोग्य कर्म का करतोय. ज्ञानवान व्यक्ती वाईट कार्य पाप कार्य कधीच करत नाही. पाप कार्य करतो मी त्याला ज्ञान नाहीये, तर ज्ञान प्राप्त केल्याने तो शुद्ध होईल, पाप कार्य करणार नाही. त्यासाठी गीता सांगते आपल्याला कशा प्रकारे पाप कर्म सोडून देण्यासाठी आपल्याला ज्ञान प्राप्त करावं लागेल. ज्ञान प्राप्त करून आपण पापी होणार, पाप करणं बंद करू आणि त्याच्यानंतर भगवंताची भक्ती प्राप्त करू शकतो. म्हणून सांगितलंय की जोपर्यंत पाप नष्ट होत नाही तोपर्यंत आपण भक्ती करू शकत नाही. येशा त्वंतगता पापम जनाना पुण्य म्हणून
निर्मुक्ता ते दोन मुक्ता. तर हा गीतेचा बहुतेक 17-18 श्लोकामध्ये वर्णन आहे, अध्यायामध्ये वर्णन आहे की जोपर्यंत पापापासून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत भगवंताची भक्ती आपण करू शकत नाही. त्यासाठी पापामधून मुक्त होण्यासाठी ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. महापापी देखील ज्ञान नौकेने दुःखसागर पार करू शकतो. महापापी, पापी तर काय, सर्वात मोठा महापापी, पापी महापापी हा तो महापापी. अनेक अनेक प्रसाद, महाप्रसाद, महाप्रसाद असं म्हणतो ना आपण. तर याच्या प्रकारे महापापी, साधारण पाप नाही, छोटस पाप केलेलं नाही तिने, सर्वात मोठं पाप केलेलं आहे. तर तो पण ज्ञान नौका, गीता श्रवण करून, गीता भागवतचं ज्ञान प्राप्त करून गुरुकडून तो पण हा दुःखाचा सागर पार करू शकतो आणि चांगला भक्त बनू शकतो. मनुष्य कृष्ण भावनेत होताच भवसागराच्या संघर्षातून पार होतो. दैवेशी गुणमयी मम माया दुरतया मामे प्रपदन्ते मेता तरंगते. म्हणून कृष्ण भावना भावित होताच भवसागराच्या संघर्षातून पार करतो. कारण का, कृष्ण भावना काय आहे, एक नौकेप्रमाणे आहे. नौका काय, नौकेचे चालक कोण आहेत, गुरु आहेत, गुरु कर्णधार आहेत. गुरु या नौकेला चालवतात. म्हणून प्रभात म्हणतात की आम्ही असं एक इस्पॉन्ज आहे, असं एक जहाज आहे आमचं, त्या जहाजामध्ये सर्व लोक राहतील. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे भक्त आहेत. म्हणजे आचार विचार सर्व वेगळे, दिसायला वेगळे आहेत, काळे आहेत, गोरे आहेत, सर्व हरकत नाही. पण तुम्ही त्या नौकेमध्ये राहिलं पाहिजे भक्त समूहाच्या. नौका भवसागर पार करून जाईल आणि अशा प्रकारे संघर्षातून तुम्ही पार होऊ शकतो. एवढंच आहे की त्या नौकेतून खाली उडी नाही मारायचं आहे, उडी मारता आपण डुबून जाऊ, नौकेमध्ये थांबायचं आहे. म्हणून भक्ती मार्ग आहे नौकेप्रमाणे आहे. आणि प्रपातीची नाविक आहे ती घेऊन चालेत नौका, कुणाकडे घेऊन चालेत, भगवद्धामाकडे घेऊन चालले. तर त्या ठिकाणी राहायचं आहे, त्या नौकेमध्ये बसायचं आहे. इस्कॉन नौकेप्रमाणे आहे, नौकेत राहून आपण भक्ती कार्य करायचं आहे. अशाद्वारे आपण भवसागराच्या संघर्षातून पार होऊ शकतो. त्यासाठी कृष्ण भक्ती आपल्याला करायचं आहे, स्वतःला जप करायचं आहे, 4 नियमाचं पालन करायचं आहे, गुरुच्या आचाराचं पालन करायचं आहे आणि भक्ताचा संग केल्याने, भक्तीचं कार्य केल्याने आपण भवसागराच्या संघर्षातून आपण पार होऊ शकतो. उदाहरण दिलेलं आहे, कुशल पोहणारा देखील सागराला पार करू शकत नाही. जलतरणपटू आहे, गोल्ड मेडल प्राप्त झालेला आहे, त्याला पण सांगितलं की मुंबईचा अरबी समुद्र त्याला पार करून जाय आणि तिकडे करू शकणार नाही. पण जर कोणी त्याला वर काढले तर तो वाचू शकतो. तर त्याचप्रमाणे भवसागरातून पार होण्यासाठी कृष्ण भावनेची नौका पाहिजे. त्याला वर काढले तर वाचू शकेल. तर भवसागर आहे, त्यातून पार होण्यासाठी कृष्ण भावना ही नौका आहे. तर कृष्ण भावना ही नौका आहे, तर त्या करायची नौकेमध्ये आपल्याला बसायचं आहे आणि एक दिवस आपण भगवंत धामाला आपण पोहोचू शकतो. श्लोक क्रमांक 37. दिव्य ज्ञानाने पाप भस्म होतील. दिव्य ज्ञानाने काय, दिव्य ज्ञान भक्तिरसांशी चर्चा करत होतो. भगवंताची भक्ती आहे काय, क्लेशाग्नी आहे. संपूर्ण क्लेश अग्निप्रमाणे आहे, सर्व नाश करून टाकते. तसं अग्नी लागते, अग्नीसमोर जगातील पालापाचोळ्या सर्व करून भस्मसात करते. अशा प्रकारे अग्नी विचार करत नाही हा कुठला पालापाचोळा आहे, काय आहे. तर त्याचप्रकारे भक्ती जी आहे, जीवनातील सर्व काही जे अनर्थ आहे संपूर्ण काय करते, नष्ट करते. भक्तीला क्लेशाग्नी म्हटलेलं आहे. दिव्य ज्ञानाने पाप भस्म. यथेदासी समदितो अग्नी भस्मासात कुरुते अर्जुना. ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुन, ज्ञानरूपी अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. धन्यवाद प्रभूजी. तर प्रज्वलनाने जसं सर्पणाला भस्मसात करतो, जाळून टाकतो, त्याचप्रमाणे अर्जुना ज्ञानरूप अग्नी. ज्ञानरूप अग्नी काय आहे, गीतेचं तत्वज्ञान, ज्ञान प्राप्त भगवंत दिव्य ज्ञान देतात कुणाला, अर्जुनाला. कुणाबद्दल, भगवंताबद्दल आणि गीतेबद्दल ज्ञान देतात, गीतेच्या तत्वाबद्दल. तर हे ज्ञान श्रवण केल्यामुळे तो प्राकार बंधनातून भस्मसात करून टाकतो. तर त्याच प्रकारे ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकार कर्मबंधने, कर्माचं बंधन अशा प्रकारे, मी आहे, राजा आहे, मी शरीर आहे, मी हे आहे ते आहे, सर्व बंधने ज्ञान प्राप्त केल्याने सर्व भस्मसात होतात. म्हणून अर्जुन म्हणतोय की मी क्षत्रिय आहे, मी युद्ध केल्याने त्याचा पाप लागेल, मृत्यू होईल त्यांचा, मला अनेक प्रकारचे दुःख भोगावं लागेल, पाप लागेल, वर्णसंकर वाढेल, असे प्रकारे. म्हणून भगवान म्हणतात की तू ज्ञान प्राप्त कर पूर्ण आहे.
ज्ञान प्राप्त केल्याने सर्व काही हे कर्मबंधनातून तू मुक्त होतो. आता कर्मबंधनामध्ये आहे संपूर्ण. ज्यावर अग्नी लाकडाला भस्म करतो त्याप्रमाणे ज्ञान बापाला भस्मसत करते. म्हणून ज्ञानाग्नी काय आहे? आत्मा परमात्मा व त्याचा संबंध जाणणे. ज्ञानाग्नी काय आहे? आत्मा आणि परमात्मा व त्याचा संबंध जाणणे. आत्मा आणि परमात्मा काय? शरीर, आत्मा आणि परमात्मा. शरीर एक आवरण आहे, आत्मा भोग घेतोय आणि परमात्मा काय करतोय त्यावर लक्ष देऊन उपस्थित आहे. तर आत्मा आणि परमात्मा आणि त्याचा संबंध काय हे जाणणे म्हणजे ज्ञानाग्नी आहे. आणि ह्यासाठी भक्ती मार्ग एक आवश्यक आहे. भक्ती मार्गाद्वारे आपण आत्मा काय, परमात्मा काय, भगवंत कोण आहेत हे आपण समजू शकतो भक्तीद्वारे. तर म्हणून ज्ञानाग्नीने पापाचे कूटम बीजम फलम मुखम प्रेरणे कळते. पद्मपुराणातला श्लोक आहे. आपण गीतेमध्ये किंवा भक्ती मध्ये पण चर्चा करतो आपण अशा प्रकारे. कूटम बीजम, तर बीज आहे ज्ञानाग्नीच्या पापाचं. बीज आहे ज्ञानाग्नी पापाचं बीज, एक बीज आहे. नंतर कूट आहे म्हणजे त्याला अंकुर वर आलेला आहे. आणि नंतर फलोन्मुखम, त्याला फूल आलेलं आहे, फळ आहे. सर्व काही भस्म होते. ज्ञानाग्नीने पापा कूटम बीजम फलमुखम, बीज कूट फलमुख सर्व काही पूर्वजन्मीचं फळ आहे, पाप आहे, त्याचं बीज आहे. नंतर काही कूट म्हणजे खोड प्रकारे जमलेला आहे, त्याला कधी कधी पाणी घातलं तर लगेच उगवतं. नंतर फलोन्मुखम, कधी काही फूल येतं त्या ठिकाणी, नंतर काही फळ येतं. अशा प्रकारे पापाचे तर हे सर्व काही फळ नष्ट होतात. कशाद्वारे? ज्ञान ग्रहण केल्याने सर्व काही नष्ट होतात. तर ही ज्ञानाग्नी आहे. म्हणून बृहदारण्यक उपनिषदामध्ये वर्णन आहे, 4:4:22 मध्ये वर्णन आहे की ज्ञानाग्नी पाप पुण्य दोघांनाही भस्म करतो. ज्ञानाग्नी आहे, पाप आणि पुण्य दोघांनाही भस्म करतो. तुम्ही म्हणाले पुण्य भस्म झालं तर कसं होईल? तर एकदा वृंदावनमध्ये हरे कृष्णा कोणाला तर हे चालवलं आहे. तर हे पण बंद करायचं नाही ना. तर ज्ञानाग्नी आत्मा संबंध आणि पापाचे सर्व भस्म करते. जे काही पूर्वजन्मीचे पाप आहे, या जन्माची पाप आहेत, काही काही घडणारी पाप आहेत, सर्व काही भस्म करते. तर ब्रह्मनारायण सूत्राच्या उपनिषदामध्ये 4:4:22 मध्ये वर्णन आहे की उभे वे वेशती तरत्यम साधव साधुनी. मनुष्य पाप आणि पुण्य दोन्ही प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. कर्मबंधनातून मुक्त होतो. दोघांनाही ज्ञानाग्नी पाप पुण्य दोघांनाही भस्म करते. तर पापाचे काहीतरी कर्मबंधन आहे किंवा पुण्याचे काहीतरी कर्मबंधन आहे. पापाचं कर्मबंधन नरकामध्ये जाणार आहे आणि पुण्याचं पण कर्मबंधन आहे. उच्च लोकांची काहीतरी प्राप्ती पाहिजे, सुख प्राप्त करायचे अशा प्रकारे. तर हे दोघांचे काही बंधन आहे अशा प्रकारे. म्हणून सांगितलंय की सुखाची बेडी आहे आणि एक सुखाची बेडी, सोन्याची बेडी आहे, लोखंडाची बेडी आहे, चांदीची बेडी आहे. पण सर्व प्रकारची बेडीचे म्हणजे बंधनच आहेत अशा प्रकारे. म्हणून ज्यावेळेस भक्ती आपण ज्यावेळेस करतो, ज्ञानाने करतो, तर पाप आणि पुण्यापासून आपण मुक्त होऊ शकतो. काय प्रश्न आहे कोणाला? आपला माईक बंद ठेवा कृपया करून. आपलं माईक बंद ठेवून बोलायचं. ज्ञानाग्नी पाप आणि पुण्य दोघांनाही भस्म करते. म्हणजे त्याचे बंधन आहे, त्याला दोघांनाही भस्म करते. म्हणून पुण्य पण संपेल, भस्म करेल, जळून जाईल, याचा विषय हे भीती भेण्याची गरज नाही. तर जे बंधन आहे त्या बंधनाला ज्ञानाग्नी भस्म करते. श्लोक क्रमांक 38. दिव्य ज्ञान सर्व योगाचे परिपक्व फळ आहे. दिव्य ज्ञान सर्व योगांचे परिपक्व फळ आहे. सर्व योगांचे. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रामेह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धं कालेनात्मानि विन्दति. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे.
जो भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. हरे धन्यवाद कृष्ण. मॅम. तरी दिव्य ज्ञान म्हणजे भगवद्गीतेचं ज्ञान, विशेष करून शरीर आत्म्याचं भगवंत अर्जुनाला दिव्य ज्ञान देत आहेत. ती म्हणतात की या जगात या दिव्य ज्ञानासाठी विशुद्ध सत्व असं कुठलंही ज्ञान नाही, जे भगवंत सांगतात ते. म्हणजे भगवद्गीतेचं ज्ञान आहे सर्वात काय आहे, श्रेष्ठ ज्ञान आहे आणि परिपक्व फळ आहे. आणि भक्ती योगाच्या आचरणामध्ये त्यांनी ह्या ज्ञानाचं जीवनात जर आचरण केलं तर आणि त्यामध्ये निपुण झाला तर योग्य समयी स्वतःमध्ये या ज्ञानाचे आस्वादन करतो. योग्य समयी ज्यावेळी त्याला संधी येईल भगवंत धामाला जाण्याची, तर त्या ज्ञानाचा तो आस्वादन म्हणजे त्याला आस्वाद तो घेऊ शकतो. तर दिव्य ज्ञान काय आहे? दिव्य ज्ञानाला इतके उदात असं इतर काही नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत, ते म्हणतात की या ज्ञाना इतके उदात व शुद्ध असे इतर कोणतेही ज्ञान इतर काही नाही. सर्वात शुद्ध आहे, उदात आहे आणि उदार आहे, कृपाळू आहे. तर अशा प्रकारे कुठलंही ज्ञान नाही. म्हणून ज्ञान आणि शांती याची समाप्ती कृष्णभावनेमध्ये होते. तर ज्ञान आणि शांती याची समाप्ती कृष्णभावने होते. बाकीच्या कुठल्याही जगामध्ये तुम्ही फिरला तर ज्ञान आणि शांती प्राप्त होणार नाही, पण कृष्णभावनेमध्ये ज्ञान आणि शांती समाप्ती कृष्णभावनेमध्ये. कृष्णभावने व्हायल्यानंतर दोन्ही प्राप्त होते. त्यामुळे ज्ञान पण प्राप्ती होते शास्त्राचं, आणि जीवनामध्ये शांती जी आहे, आपण म्हणतो की शांती शांती म्हणतो, ती शांती फक्त शब्दच नाहीये, खरोखर जीवनामध्ये आत्मशांती जी आपण कृष्णभावनेमध्ये प्राप्त होते. म्हणून हाच मुक्तीचा मार्ग आहे. खरी मुक्तीचा म्हणजे भगवंत धामाला जाण्याचा हाच मार्ग आहे कृष्ण भावना. अज्ञान काय आहे? बंधनाचा मार्ग आहे. अज्ञान बंधनाचा मार्ग आहे आणि दिव्य ज्ञान हा मुक्तीचा मार्ग आहे. मुक्ती कधी प्राप्त होईल? केवळ भगवंताबद्दलचं ज्ञान प्राप्त करून आपण मुक्त होऊ शकतो, भगवंत धामाला जाऊ शकतो. आणि अज्ञानामुळे बंधनाचा मार्ग आहे. अनेक अनेक जन्ममुक्ती चक्रामध्ये पशुयोनी, प्राणीयोनी, 84 योनीमध्ये आपल्याला फिरावं लागेल. म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे की अर्जुन तू काय कर, हे मी सांगतोय दिव्य ज्ञान जीवनामध्ये आचरण कर आणि ह्याद्वारे तू कार्य कर. असं नाही की फक्त श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत गीता आणि फक्त आपल्याला अभ्यास करून नाहीये. तर अर्जुनाला सांगतायत की अर्जुनाच्या जीवनामध्ये ते पालन केलं त्यांनी अशा प्रकारे. अज्ञानातून मुक्त अर्जुन अज्ञानामध्ये आहे, त्याला वाटतं की मी शरीर आत्मा आहे, शरीर आहे असं वाटतं त्याला. पण भगवान म्हणाला की तू शरीराचा आत्मा आहेस, दिव्य ज्ञान प्रदान करतात. अर्जुन त्या आत्म्याच्या स्तरावर जर त्यांनी कार्य केलं तर त्याला कुठल्या प्रकारचं बंधन लागणार नाही. पण अर्जुन समजतोय की मी हा आहे, तो आहे अशा प्रकारे, म्हणून तो अज्ञानामध्ये आहे. तर अज्ञान हा बंधनाचा मार्ग आहे. अज्ञानामुळे अनेक प्रकारचे बंधन येऊ शकतात. म्हणून दिव्य ज्ञान प्राप्त करून बंधनातून आपल्याला मुक्त झालं पाहिजे. तर दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी काय मार्ग आहे? योग्यता. दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी योग्यता काय आहे? श्रद्धा. दिव्य ज्ञान प्राप्त करायचं आहे त्यासाठी विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असला पाहिजे. कृष्ण भगवंत आहेत, त्यांची मला भक्ती करायची आहे, ज्ञान प्राप्त करायचे आणि या जीवनामध्ये मला भगवंताच्या धामाला जायचंय. तर योग्यता आहे श्रद्धा. श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, रुची, आसक्ती, निष्ठा, आसक्ती, भाव आणि देव. 9 स्तर आहेत अशा प्रकारे. तर सुरुवातीला ज्ञान प्राप्त करायचं आहे, गीता वाचायचं आहे, गीता श्रवण करायचं आहे, त्याची श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. तर विश्वास कधी अंध नसतो. कधी लोक म्हणतात अरे अंधश्रद्धा निर्मूल, लोकांची भक्ती करणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. विश्वास कधी अंधश्रद्धा नसतो, पण लोक वेगवेगळ्या स्तरावर जे योग्य नाही त्यावर पण विश्वास ठेवतात. पण खरी श्रद्धा काय आहे? श्रद्धा शब्द विश्वास काही सदर निश्चय, कृष्ण भक्ती पहिले सर्व कर्म करतोय. श्रद्धा शब्द विश्वासाचा अर्थ काय? कृष्ण भक्ती केल्याने मला सर्व काही प्राप्त होईल. तर ही काय आहे? खरी श्रद्धा आहे. तर दिव्य योग्यता आहे, पहिले श्रद्धा आणि विश्वास असणे आवश्यक आहे. प्रत्येकाकडे श्रद्धा आहे, पण ती कोणावर ठेवायची ते आपल्याला माहिती नाही. श्लोक क्रमांक 41. श्रद्धाळू सत्पात्र आहे. त्याच्याकडे श्रद्धा असेल तर दिव्य ज्ञान घेण्यासाठी तो पात्र आहे. ज्याकडे श्रद्धा नाही तो दिव्य ज्ञान प्राप्त करू शकत नाही. श्रद्धवान लभते ज्ञानम तत्परा सैतेंद्रिया ज्ञान लब्धा पराक शांती मच्चिरेनाधिगच्छति. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केलेली आहेत, तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे. आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. हरे कृष्ण.
तर आपण पाहिलं की ज्ञान करण्याची योग्यता काय आहे? श्रद्धा आहे, श्रद्धा आवश्यक आहे. ज्यांची श्रीकृष्णावर श्रद्धा आहे, कृष्ण भगवंत आहे, त्यांची भक्ती करणं माझं कर्तव्य आहे, तर ही खरी श्रद्धा आहे. श्रद्धा शब्द विश्वास काही सर्वांचे कृष्ण भक्ती केली सर्व करत, केवळ कृष्णाची भक्ती केल्याने मला सर्व काही प्राप्त होईल, तर ही खरी श्रद्धा आहे. म्हणून श्रद्धा कशी वाढवावी? श्रद्धा वाढवण्यासाठी जे श्रद्धाळू भक्त आहेत, विशेष करून भगवंताच्या नावाचा जप केल्याने कृष्णावरची श्रद्धा आपली वाढू शकते. तर ज्याची श्रीकृष्णावर श्रद्धा आहे तो व्यक्ती काय करेल? इंद्रिय निग्रह करेल. इंद्रियाला कधी वाऱ्याप्रमाणे फिरू देऊ शकणार नाही. इंद्रियापूर्ण निग्रह करेल आणि विनाविलंब दिव्य ज्ञानाची परिपूर्णता प्राप्त करेल. विनाविलंब केवळ श्रद्धा आहे, इंद्रिय निग्रह करेल आणि कुठल्या प्रकारचा वेळ न लावता दिव्य ज्ञानाची परिपूर्णता प्राप्त. दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी दोनच गोष्टी आवश्यक आहे. श्रद्धा असली पाहिजे, इंद्रिय निग्रह केला पाहिजे, शास्त्रानुसार जे काही सांगितलं तेच कार्य केलं पाहिजे, कानाने जे कथा ऐकले पाहिजे, डोळ्याने दर्शन घेतलं पाहिजे, जिभेने भगवंता प्रसाद खाल्लं पाहिजे. अशा प्रकारे आणि अशा प्रकारे विनाविलंब तो परिपूर्णता प्राप्त करेल. दिव्य ज्ञान प्राप्त करेल. सोपा विधी या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी म्हणलेलं आहे की तुम्ही ब्राह्मण बनले पाहिजे, धनी असले पाहिजे, एवढं शिक्षण घेतलं पाहिजे तरच दिव्य ज्ञान प्राप्त करायचं, कुठलंही नाही. फक्त श्रद्धा असली पाहिजे, इंद्रिय निग्रह करायचं आहे, नियमाचं पालन करायचं आहे आणि लगेच दिव्य ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होईल. श्लोक क्रमांक 40. आज्ञा म्हणजे ज्याला अज्ञान आहे, हा सरादोष आहे, संशय करणाऱ्याचा विनाश होतो. 3 लोकांचा आज्ञा, अश्रद्धाळू आणि संशय करणाऱ्या लोकांचा काय होतो? नाश होतो. नाश मध्ये आत्म्याचा नाश होणे, शरीराचा नाश होणे, 84 नाश होणे म्हणजे त्यांना भक्ती प्राप्त होत नाही. 84 चक्रामध्ये त्यांना फिरावं लागतं. यज्ञच्या श्रद्धानच्या संशयात्मा विनश्यती नाये लोकस्ति न परो न सुख संशयात्मना. हरे कृष्ण. तथापि प्रमाणित शास्त्राविषयी संशय असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भागवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्याचे पतन होते. संशयी मनुष्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. संशयात्मा विनश्यती. हरे म्हणजे कृष्ण. संशय आहे, विश्वास नाही भगवंताबद्दल, तो भक्ती करत नाही, तो अभक्त आहे, त्याचा विनाश निश्चित आहे. आज्ञा कोण आहे? आज्ञा पशुवत लोकांच्या शास्त्रावर विश्वास नसतो. अज्ञानी व्यक्ती कोण आहे? पशुवत लोकांचा शास्त्रावर विश्वास नसतो. पशुवरची प्रवृत्ती आहे. दिसायला पशु समान चांगला आहे, कोट गोड घातला सर्व आहे, पण पशुवृत्ती आहे. पशुची प्रवृत्ती काय आहे? ते आहार निद्रा भयमोद कार्य आहे त्याचं. आणि अशा लोकांचा शास्त्रावर विश्वास नसतो. पशुवत प्रवृत्तीच्या लोकांचा शास्त्रावर विश्वास नसतो. तर म्हणून हे काय, त्यांचा विनाश निश्चित आहे. दुसरा आहे अश्रद्धवान. शास्त्राचा उल्लेख करतात पण शास्त्रावर श्रद्धा नाही. ते गीतेवर मोठमोठे प्रवचन देतात, कथा करतात, सर्व करतात, व्यवसाय करतात, पैसे कमवतात, पण शास्त्रावर श्रद्धा नाही. त्यांना सांगितलं कृष्णाने गीता सांगितलेल्या आहे, त्याची भक्ती केली पाहिजे, त्यांना शरण झाला पाहिजे, त्याचा त्याच्यावर विश्वास नाही. पण गीतेचा काय करतात? ते शास्त्राचा उल्लेख करतात पण शास्त्रावर किंवा कृष्णावर त्यांची श्रद्धा नाही. कृष्ण भगवंत आहेत आणि भगवंताने ही गीता सांगितलेली आहे आणि त्याचं नाव आहे भगवद्गीता. अशा प्रकारे ते अश्रद्धाळू आहेत. संशयात्मा आहेत, गीतेवर विश्वास आहे पण श्रीकृष्णावर नाही, त्याचे पतन होते. गीतेचं काय करतात? बिझनेस करतात, व्यवसाय करतात, उद्योग करतात, पण श्रीकृष्णावर विश्वास नाही. तर त्यांना विचारलं की एकदा भारतातले मोठे नेते त्यांना विचारले की तुमचं गीतेबद्दल काय मत आहे? श्रीकृष्णाबद्दल, गीता आणि श्रीकृष्णाबद्दल. तुमचा गीता तर चांगला ग्रंथ आहे, पण मला संशय आहे की ही जी गीता श्रीकृष्णाने सांगितलेली आहे का. त्याचं नाव घेत नाही, आता तुम्हाला माहित असेल. त्यांचा विश्वास नाही, गीतेवर विश्वास आहे. ते म्हणतात की ज्यावेळी माझ्या जीवनामध्ये समस्या येते त्यावेळी मी गीता वाचतो, पण गीता कोण सांगितलेली आहे? कृष्णाने. त्यांचा कृष्णावर विश्वास नाही. जोपर्यंत कृष्णावर विश्वास नाही त्यांना गीतेचं ज्ञान कसं प्राप्त होणार? संशयात्मा विनश्यती. अशा प्रकारे म्हणून गीतेवर विश्वास आहे पण श्रीकृष्णावर नाही, त्यांचे पतन होते. असे भारतात अनेक लोक आहेत, गीतेला धर्म करत होतात, पूजा करतात, सर्व करतात, पण कृष्णाच्या आदेशाचं पालन करत नाही. म्हणून जो गीतेचे प्रवचनकार आहेत कृष्ण, तर त्यानुसार जर तुम्ही औषध घेत नाही तर तुमची बिमारी ठीक होणार नाही. तर ते खरे डॉक्टर कृष्ण आहेत. त्यामुळे या ठिकाणी तर अर्जुनाला सांगतात की कुरुक्षेत्र युद्धामध्ये तू काय कर, या लोकांना सर्वात बिमारी झालेली आहे, तर तू ऑपरेशन करायचं. अशा प्रकारे कुरुक्षेत्र ऑपरेशन थिएटर आहे, पण डॉक्टर कोण आहेत? कृष्णच आहेत, मेन डॉक्टर. पण अर्जुनाला म्हणतात तूच ऑपरेशन कर,
ह्याला प्रकारचे कॅन्सर तुला मुक्त करा अशा प्रकारे. म्हणून संशयात्मा आहेत. कोण लोक आहेत ते संपूर्ण विश्वास आहे कृष्णावर, विश्वास नाही गीतेवर फक्त विश्वास आहे, त्यांची पतन होते. उपाय काय आहे? श्रद्धेने शास्त्र स्वीकारून दिव्य ज्ञानाच्या स्तरावर यावे. उपाय आहे श्रद्धेने शास्त्र स्वीकारा आणि दिव्य ज्ञानाच्या स्तरावर यावा. संशयखोर आणि परंपरेचे आचार्याचे अनुगमन करून यश प्राप्त केले पाहिजे. ज्याच्याकडे संशय आत्मा आहे, विनशक्ती आहे, परंपरेतील आचार्य ब्रह्मा रुद्र कुमार श्री आचार्याचे अनुगमन केल्याने काय केलं पाहिजे? त्यांनी ज्या प्रकारे भक्ती सांगितली आहे त्या प्रकारे भक्ती केली पाहिजे आणि जीवनामध्ये यश प्राप्त केले. ते पण भगवंताचे भक्त बनू शकतात. श्लोक क्रमांक 41 ते 42 शेवटचे 2 श्लोक आहेत. निष्कर्ष आहे संशय कसा समाप्त करावा. तर ते संपूर्ण संशयी लोक आहेत. त्याला संशय कसा समाप्त करावा. सर्व पापी लोक आहेत, संशयी आहेत, आदरणीय आहेत, आसरदान आहेत. तर निष्कर्ष संशय कसा करावा. तर भगवद्गीता सर्वांसाठी आहे, पापी लोकांसाठी पण आहे. तर आम्ही पण पापीच होतो. चांगल्या लोकांचा संघ झाला आणि चांगला बनण्याचा आपण प्रयत्न करतोय. मी शुद्ध नाही तर अशा प्रकारे सर्व जर कलियुगामध्ये भक्ती करत नाहीत ते सर्व पापीच आहेत. तर संशय कोणाचा आहेत. पण ज्यावेळेस चांगल्या भक्ताचा ज्यावेळेस संघ होईल, साधू संघ होईल, तर त्या हळूहळू ते चांगल्या भक्तीमध्ये येतील आणि ते भक्ती करतील. निष्कर्ष संशय कसा समाप्त करावा. सर्व संशय आहे कृष्णाबद्दल, कृष्णा गीतेबद्दल सर्व संशय आहे, भक्तीबद्दल संशय आहे. तर संशय निश्चय संशय समाप्त कसा करावा, नष्ट कसा करावा. श्लोक क्रमांक 41-42. भक्ती करून कर्मबंधनातून मुक्त व्हावे. भक्ती करून कर्मबंधनातून मुक्त व्हायचे. कर्माचे बंधन आहे अशा प्रकारचे, प्रत्येक कर्माचे एक बंधन आहे. कर्मणो गहना गती. केवळ भक्ती करून ह्याला बंधनातून मुक्त होऊ शकतो. योगस संन्यास कर्माना ज्ञाना संचीन संशयम आत्मवंतन कर्माने निबधन्ति धनंजय. हरे कृष्ण. आपल्या दंडवत प्रणाम प्रभूजी. वाचू का? ना वाचा. आपल्या कर्मफळांचा त्याग करून जो भक्तियोग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे त्यांचे संशय नष्ट झाले आहेत, तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजय, तो कर्मबंधनाने बद्ध होत नाही. हरे कृष्ण. भक्तीमध्ये कर्मयोग करून कर्मफळाचा त्याग करावा. तर याच्या अगोदरचा आपला अध्याय होता तिसरा कर्मयोग. भगवंता तीर्थार्थ कर्म करायचं. ते कर्मयोग 2 त्या ठिकाणी गीतेमध्ये. पहिले ते 6 अध्यायामध्ये, परत 5वा अध्याय पण कर्मयोगच आहे. अशा प्रकारे एक आहे भगवतपरायण आणि कृष्ण भावनाभेद 2 प्रकारे आहे. थोडा अंतर आहे त्याच्यामध्ये, पण एक आहे भगवंता प्रीत्यर्थच कर्म करायचा, भक्तियोगच आहे. तर कर्म करून कर्मफळाचा त्याग करावा. कर्म साधारण कर्म करणे म्हणजे कर्म आहे, पण ज्या कर्माला भगवंताच्या भक्तीमध्ये जाऊन लावतो तर तो कर्मयोग होतो. तर कर्मयोग करून कर्मफळाचा त्याग करावा. कर्माच्या फळाची अपेक्षा नाही करायची आहे, भगवंताच्या प्रसन्नासाठी कर्म करायचं आहे. त्यासाठी गीतेतील दिव्य ज्ञान मिळवून संशयमुक्त व्हावे. तर हे ज्ञान कसं प्राप्त होईल? कर्मफळ त्याग करण्याचं. दिव्य ज्ञान जर प्राप्त झालं तर कर्माचा त्याग करू आपण. तर तुम्हाला जर दिव्य ज्ञान प्राप्त झालं नाही, तुम्हाला वाटलं की तुमचं घर आहे, परिवार आहे, पैसा सर्व भक्त कृष्णाला दान द्या, कसं देऊ शकेल म्हणून व्यक्ती? मी मेहनतीने कमवलेला आहे. ज्यावेळेस दिव्य ज्ञान प्राप्त होईल त्याला, तर त्यावेळेस तो सर्व काही हे करू शकतो. म्हणून संशयमुक्त व्हावे. कृष्ण भावनेत होऊन जीव श्रीकृष्णाचे अंश आहेत हे समजल्याने संशय दूर होईल. कृष्ण भावना झाल्यानंतर आपल्याला समजेल जीवेर स्वरूप आहे कृष्ण, मी कृष्णाचा अंश आहे हे समजल्याने तो सर्व संशय दूर होते. पुढे आहे असा व्यक्ती कर्तव्य बंधनात अडकत नाही. कुठला? असा व्यक्ती कर्मयोग करतोय, त्याग करतोय आणि कृष्णावर होऊन श्रीकृष्ण अंश समजतोय, असा व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या कर्मबंधनामध्ये तो अडकत नाही. श्लोक क्रमांक 42. अर्जुन अज्ञानामुळे संशयात आहे. अर्जुन अज्ञानामुळे संशयात आहे. या ज्ञानाच्या शस्त्राने अज्ञानाला कापून उठावे, युद्ध करावे. ज्ञानाची तलवारीने ज्यावेळेस आपण हे करतो तर त्यावेळेस बुद्धी तीक्ष्ण होते आणि त्या तीक्ष्ण बुद्धीने चांगल्या प्रकारचं ज्ञान ग्रहण करू शकतो. त्यासाठी ज्ञान फार आवश्यक आहे. ज्ञानाने आपण अज्ञानाला छाटून टाकू शकतो. ज्ञानाच्या शस्त्राने अज्ञानाला कापून उठावे आणि युद्ध करावे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला किती तस्माद ज्ञान संभूत्वा हृदयस्थ ज्ञान सिनात्मना छिन्नेव संशयम योगमातिष्ठो भारता. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर.
हरे कृष्ण. धन्यवाद माता. तर या ठिकाणी आता शेवटचा श्लोक सांगतात ज्ञानयोग मधला, दिव्य ज्ञानामधला, की अध्याय 4चा सारांश आहे. अध्याय 4 मध्ये तुम्हाला काही अडचणी असेल, समज नसेल तर संपूर्णचा सारांश 42 श्लोक भगवंतांनी सांगितले. त्याचा संपूर्ण सारांश हेच आहे की सनातन योग, जीवाचे सनातन कार्य. आपलं कार्य काय सनातन, ज्याचा आधी नाही आणि अंत नाही, असं जीवाचं कार्य आहे, ते म्हणजे भक्ती कार्य आहे. भगवान कृष्णाची भक्ती करणे जीवाचं सनातन कार्य आहे. आणि यज्ञाचे 2 प्रकार आहेत. आपल्या संपत्तीचा त्याग करणे आणि आत्मज्ञान मिळवून शुद्ध आध्यात्मिक कार्य करणे. यज्ञ 2 प्रकार आहे. आपल्या संपत्तीचा त्याग करणे, भौतिकवादी पण करतो, आणि दुसरा आहे भक्तिवादी, भक्ती करणारा भक्त पण करतो, आत्मज्ञान मिळवतो, शुद्ध आध्यात्मिक कार्य करतो. 2 प्रकारचे प्रकार आहेत. दिव्य ज्ञानाचे 2 स्तर आहेत. 2 प्रकार यज्ञाचे, दिव्य ज्ञानाचे 2 प्रकारचे स्तर आहेत. एक आहे आपले स्वरूप जाणणे, मी भगवंताचा सेवक आहे, भगवंताची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. आणि दुसरं आहे भगवंताचे सत्य जाणणे. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, त्यांची भक्ती केली पाहिजे. आणि भगवान कृष्ण कोण आहेत? आदी पुरुष आहेत. गोविंद आदी पुरुषम तमोमय. तर भगवंताचं सत्य जाणणे म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या ठिकाणी दिव्य ज्ञान देतात. कोणाबद्दल देतात? स्वतःबद्दल देत आहेत आणि गीतेबद्दल दिव्य ज्ञान प्रदान करतायत. अशा प्रकारे तर हे जाणून आपण या चक्रातून आपण सुटू शकतो. भगवत लीला जाणणे, भगवंताच्या लीला जाणणे, भगवंताची लीला जाणणे. तर गीतेचा जाणकार कोण आहे? आत्मा परमात्मा भगवंताची लीला जाणतो, तो गीतेचा जाणकार आहे. गीतेचा जाणकार तो आत्मा परमात्मा भगवंताची लीला जाणतो, तो गीतेचा त्याने गीतेला समजलेला आहे. जो हे जाणत नाही तो अश्रद्धेळू महामूर्ख आहे. तो आत्मा परमात्मा भगवंताची लीला समजत नाही, तो अश्रद्धेळू आणि महामूर्ख आहे. म्हणून यज्ञाचा उद्देश काय आहे? यज्ञाचा उद्देश आहे देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, ब्रह्मचर्य यज्ञ, ग्रस्त यज्ञ, इंद्रिय निग्रह, अष्टांग योग, तप, दान, वेदाध्ययन, वेदनासन पालन सारख्या विविध यज्ञाद्वारे कृष्ण भावना जागृत करणे. तर ह्याचा काय उद्देश आहे यज्ञाचा? देवी ज्ञान यज्ञ प्राप्त करण्याचा. अनेक भगवंतांनी याच्यामध्ये यज्ञ सांगितलेले आहेत. देव यज्ञ, देवतांची पूजा, ब्रह्मयज्ञ, ब्रह्मचर्य, ग्रस्त, इंद्रिय निग्रह, अष्टांग योग, दान, वेदाध्ययन, वर्णाश्रमाचं पालन, सर्व याचा सर्वांचा उद्देश आहे कृष्ण भावना जागृत, संसिद्धी हरी तोषणा. याचा उद्देश दुसरा काही नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या यज्ञाबद्दल वर्णन करून सांगतात की ठीक आहे, तुझं ह्याच्यावर नाही तर हे कर, हे करते ते कर. पण सर्वांचा उद्देश काय आहे? कृष्ण भावना जागृत करणे. आपल्यासाठी कृष्ण भक्ती करायचं आहे आणि अर्जुनासाठी श्रीकृष्णाच्या आदेशाचं पालन करायचं आहे. म्हणजे त्याला काय करायचं आहे? अर्जुनाला युद्ध करायचं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात युद्ध योग उत्तिष्ठ भारत. तर तो उठ आणि काय करता तू? उठ आणि हृदयाचे संशय उत्पन्न झाले आहे ते ज्ञानरूपी ज्ञानाने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता योगयुक्त हो, उठ आणि युद्ध कर. योगयुक्त म्हणजे कृष्ण भावनेच हो आणि काय कर? उठ आणि युद्ध कर. अर्जुनाने संपूर्ण आपले धनुष्य खाली टाकलेले आहेत. आता भगवान त्याला हे करतायत, उठ आणि काय करतो? युद्ध कर. म्हणून दिव्य ज्ञान योग्य रूपात शिकणे, दिव्य ज्ञान योग्य रूपामध्ये शिकणे, परंपरेत शरणागती व सेवाभाव याद्वारे गीता शिकणे. परंपरेमध्ये ब्रह्म, रुद्र, कुमार, श्री संप्रदाय 4 संप्रदायामधून हे दिव्य ज्ञान आलेलं आहे. योग पराक्रम परंपरेत शरणागतीने शरण गेलं पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशित ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शन. शरणागती घेतली पाहिजे. नंतर शरणागती होऊन त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? सेवाभाव, सेवा केली पाहिजे. सेवा अनेक प्रकारे करू शकतो. तर म्हणून आता श्रीकृष्ण नामादी न भवित ग्राहिंद्रिय सेवन मुखे जीवावे सोडून. तर सेवा 2 प्रकारे करू शकतो. एक तर शरीराद्वारे सेवा करू शकतो, दुसरे कानाद्वारे श्रवण करू शकतो, नंतर मुखाद्वारे भगवंताचं गुणगान करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे परंपरेत येऊन शरणागती, गुरुची शरणागती घेऊन त्यांची सेवा करून याद्वारे दिव्य ज्ञान शिकलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे हरे. तर अशा प्रकारे आपण हा गीतेचा 4था अध्याय आहे. आपण 2 भागामध्ये हे पूर्ण केला, 2 क्लासमध्ये. तर पुढच्या वेळेस आपला 5वा अध्याय असेल. तर या अध्यायाबद्दल काही आपल्याकडे आणखी जवळजवळ 10 मिनिटं बाकी, 10-15 मिनिटं बाकी आहे. तर काही शंका समाधान असेल तर विचारू शकता.
परीक्षेबद्दल किंवा आणखी याच्याबद्दल काही प्रश्न असेल विचारू शकता. आणि मी पुढचा अध्याय घेणार नाही, तर त्या प्रश्नाचे